तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. मला असं वाटतं की गुलजार साहेबांनी ओव्हरऑल आपल्या सेन्सिटिव्हिटीला विचारलेला हा प्रश्न आहे. जाने कब गुम हुआ, कहाँ खोया, एक आंसू तो छुपा के रखा था आपने. एक आंसू छुपा के रखा था. आशाबाईंच्या आवाजाचा पोत संगीतकारांनी वापरला, पण माझं असं म्हणणं आहे की तो कमीच त्याचा उपयोग झाला. अजून खूप वेगळ्या पद्धतीची गाणी आशाबाईंकडनं गाऊन घ्यायला हवी होती. त्यांच्याकडून गाऊन घेण्याच्या गाण्यांचा पण एक पॅटर्न झाला, त्यात नुकसान आपलं झालं. की कदाचित जर महिला संगीतकार जास्त असत्या तर गाण्यांमधली स्त्री प्रतिमा बदलली असती का? ती खंत आहे, म्हणजे ती अजून यायला पाहिजे होती. सुरापुढे सूर ठेवत गेला तरी चाल होते. गाणं व्हायला काय वेळ लागणार आहे? मग त्यालाही तुम्ही चालच म्हणाल, पण न्याय देणारी चाल कशी असते? 10 दिशांनी गेला आता, अंधाराला पू. आणि हा गैरसमज आहे की आर डी बर्मन म्हणजे फक्त पाश्चात्य वापर किंवा शब्दांची मोडतोड. रहना बीती जाए शाम न आए. आणि आजचा हा अतिशय सुमधुर भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, ज्यांची 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे. आणि मृदुलाताई, तुमच्यासाठी आमच्या बर्बा स्किन थेरपीकडनं एक विशेष गिफ्ट. यांचे प्रॉडक्ट्स नक्की वापरा, खूप सुंदर असतात. थँक्यू सो मच. नमस्कार, आरपार वुमन की बातमध्ये मी मुग्धा गोडबोले तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्यांच्या अतिशय आवडीच्या विषयावर गप्पा मारायला एका खूप ज्येष्ठ पाहुण्यांना बोलवलं आहे. आणि तो विषय आहे चित्रपट संगीत. असं म्हटलं जातं किंवा असं मानतात की भारतामध्ये एका माणसाचा एक अख्खा दिवस कुठल्याही प्रकारचं संगीत, आणि त्यातही चित्रपट संगीत कानावर पडलं नाही असा जातच नाही. आणि आता तर बऱ्याच जणांच्या मोबाईल फोन्सच्या रिंगटोन्ससुद्धा सिनेमातली गाणी असतात. थोडक्यात चित्रपट संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेच, राहिलेला आहेच, इथून पुढेही असणार आहे. आणि आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या कदाचित तुम्ही ओळखलं असेल, ज्यांचा चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत सखोल अभ्यास आहे, ज्या स्वतः एक उत्कृष्ट गायिका आहेत, त्या डॉक्टर मृदुला दाढे. नमस्कार मृदुलाताई, तुमचं मनापासून स्वागत. आणि अतिशय संगीतमय असा हा कार्यक्रम आजचा असणार आहे. आणि ह्या भागाची मी खूप वाट बघत होते, कारण मला फार आवडतं चित्रपट संगीत आणि तुमचा अभ्यास त्यातला इतका गाढा आहे. तुमच्या अनेक मुलाखती मी ऐकल्या आहेत आणि तुम्ही गाऊन दाखवता, एक एक गोष्ट इतकी सुंदर एक्सप्लेन करता की मी वाट बघत होते आजच्या भागाची. त्यामुळे मनापासून आभार, तुम्ही आलात. सगळ्यात आधी पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारते की तुम्ही स्वतः शास्त्रीय संगीत शिकल्यानंतर सुद्धा चित्रपट संगीतात PhD करावी असं तुम्हाला का वाटलं? आणि त्या PhDचा विषय सुद्धा प्रयोगशील संगीतकार असा तुमचा होता. तर हे सगळंच खूप कुतूहल वाढवणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जरा ऐकायला आवडेल. खरंच खूप मोठा विषय आहे. चित्रपट संगीत हा मुळात एक अथांग सागर आहे. पण माझी जी एक पार्श्वभूमी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यात शास्त्रीय संगीत शिकण्याला प्रचंड महत्त्व होतं. कारण माझी आई सुचेता दाढे आणि माझे वडील डॉक्टर प्रफुल्ल दाढे हे दोघंही संगीतप्रेमी तर आहेतच, आणि शिवाय स्वतः कलाकारही आहेत. त्यातून ही एकतर मुद्रा अशी घडताना शास्त्रीय संगीत शिकलंच पाहिजे हा घरात संस्कार होता. त्यामुळे मी उत्तम गुरु मला लाभले, हे माझं भाग्य. शिकत असताना, शास्त्रीय संगीत शिकत असताना घरात जे संस्कार माझ्यावर होत होते ते अतिशय उत्तम सुवर्ण काळातलं हिंदी मराठी संगीत ऐकतच मी मोठी झाले. घरात रेकॉर्ड प्लेअरवर ती गाणी ऐकत ऐकत मोठी झाले. आणि एका टप्प्यावर वाचनाचा संस्कार असेल त्यामुळे कदाचित, पण शब्दांवर प्रेम करायला मात्र सुरुवात झाली आणि काव्य शब्द ह्याकडे खूप ओढा माझा वाढला.
आणि मग हे कुतूहल निर्माण झालं की शब्दप्रधान गायकी नेमकी आहे कशी, कवितेला चाल लागते म्हणजे नेमकं काय होतं, शुद्ध कविता वाचताना जास्त आनंद होतोय का त्यात संगीत आल्यावर, त्या विशिष्ट तालात ते बद्ध झाल्यावर जास्त त्यातला अर्थ बाहेर येतोय, असे प्रश्न जेव्हा तुमच्या मनात यायला लागतात तेव्हा तुम्ही आपोआप त्या विषयाकडे ओढले जाता. आणि ह्याला कारण असं ठरलं, म्हणजे मी गात होते किंवा मी कार्यक्रमही करायला सुरुवात केली होती ते सुगम संगीताशीच निगडीत होतं. पण मोठ्या व्यक्ती मोठ्या का असतात ह्याचं एक माझ्या बाबतीत असं उदाहरण आहे की प्रख्यात संगीतज्ञ डॉक्टर अशोक रानडे, त्यांचं एक व्याख्यान मी ऐकलं. आणि ते व्याख्यान ऐकायला आम्ही गेलो होतो, तोही अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, की मी MA करत असताना आम्हाला डॉक्टर प्रभा अत्रे ह्या HOD होत्या आमच्या, त्यांनी पाठवलं होतं. पण ते व्याख्यान ऐकताना म्हणजे आधी एक नोट्स काढल्या की काहीतरी सर खूप छान महत्त्वाचं सांगतायत. अचानक त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की जे मैफलीचे कलाकार आहेत ते संशोधनाकडे वळत नाहीत, आणि जे संशोधन करतायत, जे PhD करतायत, जे प्रबंध लिहितायत ते स्टेजवर फारसे दिसत नाहीत. ही त्या काळची गोष्ट आहे. आता काळ खूप बदलला आहे, पण ही साधारण मी सांगते ती 1988-89ची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणाले की PhD करताना काय फक्त शास्त्रीय संगीतावरच केली पाहिजे असं काही नाही आहे. कुणाला असं का वाटत नाही की हिंदी फिल्म म्युझिक एवढं आपलं सुंदर आहे त्यात डॉक्टरेट करावी, असं सरळ सरळ त्याने एक तो प्रश्न उपस्थित केला. आणि तो माझ्या मनात कुठेतरी एकदम रुतून बसला. आणि आवड तर प्रचंड होतीच. MAची डिग्री मी करत होते संगीत घेऊन, त्याआधी मानसशास्त्र घेऊन मी BA केलं होतं. त्या दोन्हीची सांगड घालावी असं अतिशय प्राथमिक पातळीवर मला वाटत होतं की संगीत आणि मानसशास्त्र आणि त्यात चित्रपट संगीत, त्याचा आस्वाद, ह्याचं काहीतरी करायला हवं, ह्यात अभ्यास करायला हवा. आणि सर म्हणतायत की कोणी का करत नाही तर ते कोणी आपणच का असू नये, अशी मी त्याकडे ओढली गेले. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की तुम्ही तो सुवर्ण काळ अभ्यासला. तर मुळात म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे 1931 साली आलम आरा चित्रपटात पहिल्यांदा गाणं म्हटलं गेलं. बरोबर बरोबर ना, एका फकीराच्या तोंडी एक गाणं होतं आलम आरा. आणि तेव्हा पार्श्वगायन नव्हतं, फक्त पडद्यावर होतं. त्याने खुदा के नाम पे. आणि त्यानंतर मग अयोध्येचा राजा, गोविंदराव टेंबेंची गाणी वगैरे वगैरे, तिथून पुढे म्हणजे आता आज 95 वर्ष झाली. 2026 साली आपण हे बोलतो आहोत. या 95 वर्षांच्या कालखंडातला तुमच्या मते चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ कोणता? सुवर्ण काळ म्हणजे असा मला वाटतो की चित्रपट संगीताची सुरुवात झाली 30चं दशक, 40चं दशक, त्यानंतर 50, हे सगळे जे प्रवाह आहेत ना, त्या काळात चित्रपट संगीत एक स्वतःचा फॉर्म घडवण्यासाठी धडपडत होतं. कारण त्याला एका पगड्यातून दूर व्हायचं होतं. हळूहळू ते होणार होतं. पण सुरुवात कशापासून झाली तर शास्त्रीय संगीताचा त्याच्यावरचा असलेला प्रभाव, नाट्य संगीताचा असलेला प्रभाव. त्या काळात पारशी थिएटर होतं, मराठी रंगभूमी तळपत होती, त्याचा प्रभाव लोकांवर होता. आणि त्यामुळे सुरुवातीची गाणी जर आपण ऐकली तर त्यात तुम्हाला राग संगीताचा जास्त वापर दिसेल. कारण संगीतकार म्हणजे कोण? शेवटी संगीतकार म्हणवण्यासाठी त्याला काहीतरी संगीताचं ज्ञान असणं, म्हणजेच शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं आवश्यक होतं. मग त्या काळातले संगीतकार जे होते, केशवराव भोळे आहेत आणि इतर अनेक जणं, ती शास्त्रीय संगीतातून आलेली होती. पण हळूहळू हे मात्र कळत होतं की काहीतरी वेगळेपणा मात्र आणला पाहिजे आता, नाहीतर मग शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीतापेक्षा हे वेगळं कसं वाटेल. त्याची जातकुळी ही वेगळी असली पाहिजे काहीतरी. आणि त्यातून हळूहळू त्यात जे प्रयोग होत गेले, त्यासाठी तुला आश्चर्य वाटेल की आपली भारताची झालेली फाळणी कारणीभूत ठरलेली आहे. बरं, काय नेमकं झालं असेल तर अनेक कलाकार म्हणजे फाळणी झाल्यानंतर उलथापालथ झाली. काही तिकडचे कलाकार इकडे आले, इकडचे तिकडे गेले घाबरून. ह्या सगळ्यात जी काही गोष्टी झाल्या त्यात अनेक कलाकार हे त्यांना काम नव्हतं. का काम नव्हतं तर ते लाहोर, कराची सारख्या ठिकाणी बँडमध्ये काम करत होते, तिथल्या हॉटेल्समध्ये
बँड वाजवत होते, त्यात गिटार वाजवत होतो, कोणी सॅक्सोफोन वाजवत होतं. अचानक त्यांना भारतात पळून यावं लागलं. मग इथं आल्यानंतर त्यांना काम नव्हतं आणि ते कामाच्या शोधार्थ फिरता फिरता अनेक संगीतकारांकडे त्यांनी उमेदवारी केली. मग तुला काय येतं? मला स्टाफ नोटेशन येतं, मला ट्रम्पेट वाजवता येतं. अच्छा, काहीतरी काम निघेल, घेऊया याला. मग तुला आता स्टाफ नोटेशन येतं आहे म्हणजे वेस्टर्न म्युझिकचं तुझं जे ज्ञान आहे ते आपण वापरूया. आणि असं करता करता मग आपल्या गाण्यांमध्ये तो रंग आला आणि ते कलाकार आपल्यात सामावून गेले आणि आपोआप मग पाश्चात्य संगीताचा पण प्रभाव, मग ही वाद्य वापरणं, तिथून थोडं आपलं मग संगीत बदललं आणि मग ह्या सगळ्याचा एक एकत्रित परिणाम म्हणा. आणि तो काळ तसा होता की ते एकत्र एका वर्षी आलेले सिनेमे आपण बघितले ना तर 57 साली इतके एकसे सिनेमे आलेले आहेत की म्हणून तो सुवर्ण काळ का 50-60चा मी म्हणेन सगळ्यात जास्ती सुंदर. कारण त्यात जो काही एका वर्षी आलेले सिनेमे आपण बघितले की इतकी सुंदर गाणी एका वर्षी आली होती. आता असं वाटतं की असं एक एक गाणं घेऊन आपण त्याच्यावर 6-6 महिने काढू शकू आणि ही एकदम एवढा खजिना लोकांपुढे हे झाला, उघडा झाला. त्यामुळे तो काळ खूप सुवर्ण काळ मानला जातो. उत्तम कवी होते, साहिर लुधियानवी होते, राजेंद्र कृष्ण होते, हसरत जयपुरी होते, शैलेंद्र. ह्या कवींनी एक ती भूमिका मांडली. कारण त्याच्या आधीचे कवी आणि ह्या काळातले कवी यांच्यातही खूप फरक आहे. म्हणजे आधी कविता नव्हती, आधी गाणी नव्हती का? होती, पण त्याचं काव्यसुद्धा आपण बघू ना तर मैं तेरा तू मेरी ए लडकी, म्हणजे ज्याला आपण बेसिक म्हणू, अगदी तलाट जोडलेली काही प्रमाणात, की काहीतरी गाणं लिहायचं आहे भाऊ, तरी चाली छान लागत होत्या. ही पण गोष्ट महत्त्वाची. हळूहळू काय झालं ते सांगते की साहिर लुधियानवी जेव्हा आले या क्षेत्रात तेव्हा ही थोडीशी तो बदल व्हायला लागला की फिल्म म्युझिकमध्ये पण कविता ही श्रीमंत असू शकते. त्यात काहीतरी काव्यमूल्य, ज्याला आपण आज म्हणतो ना की काहीतरी मला पक्क मिळतंय, कविता म्हणून काहीतरी पक्क मिळतंय. तोपर्यंत तू इतकी उत्तम कविता वाचतेस, स्वतः लिहितेस छान, कविता आस्वादायची कशी तुला उत्तम माहिती आहे. तुला जर कोणी असं नुसतं कविता दिली, हा चंद्र तारे ही धुंद मी धुंद तू बंद, तर तू म्हणशील ठीक आहे, ह्यात मला काहीच मिळालं नाही. तसं काहीसं होत होतं. नंतर ते काव्य अधिक खोल व्हायला लागलं की जेव्हा बाजी आला तेव्हा उत्तम गाणी आली की अपने पे भरोसा है तो एक दाव लगा दे. मग वरकरणी ते असं क्लबमध्ये ती गातीये, पण त्याचं पुढचं काव्य ऐकल्यावर लोकांना कळलं की नाही, बात है इसमें कुछ. का? वो खाक वो जीना है जो अपने ही लिए हो, खुद मिट के किसी और को मिटने से बचा ले. हे जेव्हा आलं त्यात तर ह्याच्यात काहीतरी सबस्टन्स आहे, वजन आहे. किंवा हारी हुई बाहों को ही पतवार बना ले, यात काहीतरी तुम्ही संदेश देताय. म्हणजे मग ते फक्त गीतावालीचं क्लब सॉन्ग राहतं का? नाही ना, त्याच्या पलीकडे गेलं. मग ते काव्य पण श्रीमंत व्हायला लागलं आणि म्हणून ह्या सगळ्याचा एक जो एकत्रित परिणाम झाला तो सुवर्ण काळाकडे घेऊन गेला. मी आपल्या प्रेक्षकांना असं विचारते की 1957 साली कुठले कुठले चित्रपट आले होते, तुम्हाला आठवते का? आठवत नसेल तर जरूर शोधून काढा, कारण मृदुलाताई म्हणतायत म्हणजे खरंच त्या सुवर्ण काळातले ते चित्रपट कुठले होते हे अभ्यासण्यासारखं निश्चित असणार. उत्तम गायक गायिका आले, म्हणजे लताबाई, आशाबाई पासून मोहम्मद रफी आणि हे सगळेच. तेव्हा कदाचित संगीतकारांचाही हुरूप वाढला असेल. अगदी बरोबर. की आपण ज्या चाली देऊ ते ह्यांच्या गळ्यातनं येणार आहे. त्याचं एक उदाहरण मला द्यायचं आहे की नौशाद साहेब हे मोठं उदाहरण आहे आणि अशी खूप आहेत, पण एक प्रातिनिधिक म्हणता येईल असं आहे की नौशाद साहेब आधीसुद्धा चाली देत होते. आधी म्हणजे एक लता मंगेशकर या आवाजाचा उदय होण्याआधी आणि नंतर असे आपल्याकडे दोन मोठे भाग पडतात. तर मला नेहमी जाणवतं की आधी गायिका नव्हत्या का? त्या लोकप्रिय नव्हत्या का? कारण एक आपण कुठलाही पूर्वग्रह किंवा काही न ठेवता विशुद्ध जेव्हा असा विचार करतो तेव्हा हा विचार करणं आपल्याला भाग पडतं की त्याच्या आधी काय चित्र होतं. तर चित्र असं होतं की गायिका होत्या, तळपत होत्या, त्यांची गाणी लोकप्रिय होती, लोकांच्या ओठावर खेळत होती.
मग नेमकं काय झालं? तर मी मगाशी सांगितलं तसं ती गाणी होती. नौशाद साहेबांचंच एक गाणं आहे, खूप सुंदर आहे, जोहराबाई अंबालावाली अप्रतिम गायलेले आहेत, चाल उत्तम आहे. अखियां मिला के जिया भरमा के चले नहीं जाना. आता हे गाणं खूप गाजलेलं आहे, पण नौशाद साहेबांचीच प्रतिभा लताबाईंसाठी वेगळं काम कसं करते? कारण आणखीन काही शक्यता त्यांना त्या आवाजात दिसतात की अशी चाल तर ही मुलगी गाऊ शकेलच, पण मी थोडं काहीतरी कठीण केलं ना किंवा सटल तरल केलं तरी या गळ्यातून येईल. आणि मग लताबाईंसाठी तेच नौशाद साहेब काय बांधतात? उठाए जाऊं के सितम और जिए जा यूं ही मुस्कुराए जा आंसू पिए जा उठाए जाऊं के सितम. वाह. तर कुणालाही हे समजावं की अखिया मिला के पण गाणं होतं, हे पण गाणं होतं, पण खोल कुठलं गाणं होतं? काय त्यात आणखीन थॉट आला, काहीतरी एक ज्याला व्यामिश्र म्हणू, खूप त्याच्यात आवाजाची मॉड्युलेशन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू संगीतकारांना कळत गेल्या ना. आधी कुठे माहीत होतं की असा पण आवाज येईल आपल्याकडे. त्यामुळे हा बदल त्यांच्या लताबाई असतील, अनंतर आशाबाई, रफी साहेब, हे सगळे गायक गायिका जे आले त्यांच्या अनुरूप संगीतकारांची पण शैली बदलत गेली. तुमच्या PhDचा विषय प्रयोगशील संगीतकार असा होता. 15 संगीतकारांचा तुम्ही अभ्यास केला. हो. तर एकतर त्यांची सौंदर्य स्थळं, त्यांच्या स्ट्रेंथ आपण म्हणू, त्याविषयी मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न असा आहे की ज्या ज्या भागातनं, ज्या ज्या प्रांतातून ते संगीतकार आले, ते त्या त्या प्रांतातून त्या प्रांतातलं संगीत घेऊन आले. अगदी बरोबर. ज्याची एक सरमिसळ आपल्या चित्रपट संगीतात झाली आणि ती फार सुंदर पद्धतीने झाली. तर तुमच्या अभ्यासात असं कुठे कुठे तुम्हाला दिसलं तेही मला ऐकायला आवडेल. कदाचित हे थोडंसं विस्तृत असेल, पण तरी मी कितीही वेळ ऐकू शकते, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग आहे हा प्रवास. कारण संगीतकार खरोखर आपण इतके भाग्यवान आहोत ना मुग्धा, की आपलं हिंदी चित्रपट संगीत हे सर्वव्यापी आहे आणि त्याला काहीच वर्ज नाही मुळात, हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे काय की शास्त्रीय संगीतच नाही, आमच्याकडे सगळे प्रवाह त्यांचं स्वागतच आहे. लोकसंगीत तर आपलं हक्काचं आहे, शास्त्रीय संगीत आहेच आपल्या घरचंच आहे, पाश्चात्य संगीत आहे, प्रत्येक अनेक देशांमधलं, मी म्हणेन पाश्चात्य म्हणजे आपण सगळ्या भारताबाहेरच्याला पाश्चात्य म्हणतो तसं नाही, पौर्वात्यसुद्धा देश आहेत, त्यांचंही संगीत आपल्याकडे येऊ शकतं. कारण मज्जाव कशालाच नाही आहे. ही एक आपली खूप श्रीमंत बाजू आहे त्या संगीताची. त्यातूनच काय झालं की वैविध्य हवं. वैविध्य का हवं? तर सिनेमा बदलत गेला तशी मागणी बदलत गेली. अगदी हा सगळा असा इतिहास आहे की समाज बदलत गेला की त्याचं प्रतिबिंब चित्रपटांमध्ये पडायलाच हवं. ते पडतंच, आपण नेहमी म्हणतो की हे एकमेकाला प्रतिबिंबित करतात. तर स्वातंत्र्यानंतरचे सिनेमे जास्त सामाजिक झाले, नंतर ते कौटुंबिक झाले, आधी पौराणिक जास्त होते. कारण हा शेवटी एक उद्योग आहे, हरिश्चंद्राची फॅक्टरी आपण म्हणतो, कारण हा एक मोठा उद्योग आहे. तेव्हा सुद्धा का पौराणिक सिनेमे काढले? कारण कुणालाही जोखीम पत्करायची नव्हती. राजा हरिश्चंद्र, भक्त प्रल्हाद म्हटलं की 80-90% लोक जाणारच तो सिनेमा बघायला, कारण एक भारतीय मनोवृत्ती ही एक भक्तिभावपूर्ण आहे. त्यामुळे तसे सिनेमे बनले तेव्हा संगीत तिथे तसं होतं, त्या पद्धतीचं होतं. आणि त्या काळात गोष्टीही तशाच सांगितल्या होत्या. मग हळूहळू जेव्हा की नाही पौराणिक नाही, माझ्याकडे सामाजिक पण विषय आहेत, नंतर कौटुंबिक काही समस्या आहेत, नातेसंबंधांमध्ये तणाव येत आहेत, मग त्याला कारणीभूत अनेक घटक आहेत, मग ते सगळंच आलं पाहिजे. मग तेव्हा तुम्ही फक्त शास्त्रीय संगीतावर अवलंबून चालेल का? नाही. किंवा सिनेमात तुमचं सिच्युएशन आहे की एक
खेड्यातली मुलगी गातीये, तर तिला तुम्ही कसं शास्त्रीय संगीतात व्यक्त करू शकाल? तिचं काहीतरी लोकसंगीताशी नातं असेल. तर ह्या सगळ्यातून ती गरज ही शेवटी शोधाची जननी असते. त्याप्रमाणे संगीतकारांनीही तसा अभ्यास सुरू केला. आणि जसं तू म्हणालीस की अनेक प्रांतांमधनं आलेले संगीतकार होते, तर त्याचं प्रतिबिंब इतकं मोहक पडलेलं आहे आपल्या संगीतकारात की तो मला अतिशय आनंददायी असा तो विषय ठरला की प्रत्येक संगीतकाराचा स्वभाव वेगळा, त्याची भाववृत्ती वेगळी, ज्याला टेम्परामेंट म्हणतो आपण. तो भाववृत्ती प्रत्येक संगीतकाराची वेगळी आहे. कशी? तर तो ज्या प्रांतातून आला, आता बंगालमधून खूप संगीतकार आले, SD बर्मंदा आले, सलील चौधरी आहेत, तिमीर बरन, त्या काळापासून म्हणजे खूप जण आली. अनिल बिश्वास होते, ज्यांना आपण पितामह म्हणतो. लताबाईंच्या आयुष्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांनी श्वासाची तंत्र लताबाईंना सांगितली, उच्चार सांगितले. तर या सगळ्यांनी तो आपापला रंग तर आणलाच, आणि शिवाय त्यांनी त्याच्यात बदल केले. त्यामुळे महाराष्ट्रातून आलेले संगीतकार, त्यांनी योगदान दिलेलं आहे. सी रामचंद्र, केवढं मोठं काम आहे त्यांचं. तर त्यांना नाट्यसंगीताची त्यांच्या ह्याच्यात छाप दिसतेच आपल्याला. अनेक गाण्यांमध्ये ती छटा दिसते. मला मृदुला ताई उदाहरण द्या ना, कारण का मी तुम्हाला सांगते, म्हणजे आता SD बर्मन म्हटल्यानंतर मला पटकन आठवतं ओ माझी. अगदी बरोबर. सलील चौधरींचं गाणं मला आठवतं मधुमती मधलं, दैया रे चढग यो पापी. मला असं वाटतं त्यांनी ना ते आसामच्या चहाच्या मळ्यात ऐकलेलं संगीत त्याच्यात त्यांनी वापरलं होतं. तसं सी रामचंद्रनचं तुम्ही कुठलं म्हणता? हे आहे ना, ये जिंदगी उसी की है. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया, ये जिंदगी उसी की है, मूर्ती बनत भीती उभी. हे संगीत शारदामधलं नाट्यगीत आहे. अर्थात त्याच्यातून एक विचार मिळतो. म्हणजे मला हे खूप स्पष्ट करायचं आहे, कारण असा गैरसमज होऊ शकतो की अच्छा मग मूर्तिमंत भीती उभी वरून हे बांधलं का, तर ते इतकं साधं नाही. ये जिंदगी उसी की है हे स्वतंत्र गाणं आहे, पण हे खुद्द अण्णांनी सांगितलंय की मला त्या नाट्यगीतातून हे स्फुरलं. तर हे होऊच शकतं, कारण आपण काहीतरी ऐकत मोठे झालेलो असतो ना, त्यामुळे ते कुठेतरी ठसे आपल्या ट्रेसेस ज्याला म्हणतो ते असतातच आपल्या बुद्धीवर. त्यामुळे अशी खूप उदाहरणं आहेत. बर्मंदांचं तर खूप संगीत हे लोकसंगीतातून आलेलं आहे. त्रिपुराच्या राजघराण्यातले होते ते, आणि त्यांचा थेट संबंध होता नावाड्यांशी. मेरे साजन है उस पार. किती ते स्वतः पण सुंदर गायलेत, त्यात रांगडेपणाने गायलेत, कुठलाही त्याला पॉलिश नाहीये बघ. त्यामुळे ते जास्त थेट ऑर्गॅनिक हा शब्द जो हल्लीच्या काळात फार झालाय तो वाटतो. मन की किताब से तू मेरा नाम ही मिटा देना. म्हणजे इतकं ते थेट भिडतं की तुझ्या मनाच्या पुस्तकातूनच तू माझं नाव काढून टाक. गुण तो न था कोई अवगुण भुला देना. म्हणजे ह्या पद्धतीचं ते येतं की खूप मनाला त्याचं भिडतं. आणि त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की त्यांनी स्त्रीसाठी गाणं गायलं. तिच्या वेदना दाखवतात पण ते पुरुष आवाजात. म्हणजे ही पण एक जोखीम आहे ना. मेरे साजन है उस पार तर आहे, ओरे माझी आहे. अनेक गाणी अशी पार्श्वभूमीवर बर्मंदांच्या आवाजात आहेत, पण ती नूतन तिची तडफड आहे, तिचं म्हणजे तिचं व्यक्त होणं आहे ते. त्यामुळे असे खूप प्रयोग झाले. त्यांचं एक गाणं मला आठवतं, बंगाली गाणं आहे ते, आणि त्यावरनं नंतर हिंदी गाणं आलं. के जाशरी भाटी गांग भैया आमान कोर धनरी कोयो नयनी तो बोला तोरा. के जाश सुनरी पवन पुरवैया मैं हूँ अकेली अलबेली, तू सहेली मेरी बन जा साथिया, तू बन जा साथिया. किती वेगळं आहे ते.
थंडी हवायसारखं गाणं मी नेहमी उदाहरण देते की बंगाली संगीत कसं आहे बघ, त्यांच्या भाषेसारखं. त्यात गोलाई आहे, मग तो प्रवाह येतो, थंडी हवाएं लहरा के आए, तिथे झुळूक तुम्हाला जाणवली पाहिजे ना. ठंडी हवाएं लहरा के आई, रुत है जवां को यहाँ कैसे बुलाए. हे तुम्हाला किती लाघवी किती आहे. लाघवी आहे की तो फ्लो, कारण ती झुळूक आली आहे, मग त्याच्यात तुटकपणा नाही कुठे. तेच पंजाबमधनं आलेले संगीतकार थोडे वेगळा रंग घेऊन आले. ओ पी नय्यर आहेत, गुलाम हैदर आहेत, त्यांची ती पंजाबी मस्ती, तो ठेका काही और होता. त्यांच्याकडे असं एवढं सौम्य अशी अभिव्यक्ती नव्हती, त्यांची काहीशी रांगडी अभिव्यक्ती होती, ती पण आली. नय्यर साहेबांची गाणी, तुमच्या चॅनलचं जे नाव आहे ना आरपार, तो सिनेमा, त्यामुळे ती बघ ना चाल कशी आहे. कभी आर कभी पार, म्हणजे थेट लगाती रे नजर, सैया घायल किया रे तूने मोरा जिगर, कभी आर कभी पार, त्याच्यात कभी आर कभी पार असं म्हणायला गेलं की ते सौम्य होणार आहे. हे सांगण्याचा मुद्दा असा का आहे की भाववृत्ती आणि ते ज्या भागातून आले, हा जो तुझा प्रश्न होता, ते नक्कीच त्यांच्यावर त्याचा प्रभाव असतो, पण त्या प्रभावातून ते बाहेर येऊनही त्यांनी पुढे काम केलेलं आहे. त्याचीही उदाहरणं आहेत. ती प्रतिभा, कारण नाहीतर ह्या क्षेत्रात टिकून राहणं अवघड आहे. जर तुम्ही सातत्याने नवीन काही दिलं नाहीत किंवा स्वतःच्याच प्रतिमेत अडकून पडलात तर व्यावसायिकदृष्ट्या इथं अवघड असतं. त्यामुळे प्रयोग झाले. प्रयोग केलेत का असा प्रश्न मी ज्या संगीतकारांना थेट विचारू शकले, कारण दुर्दैवाने मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा अनेक संगीतकार हयात नव्हते सुवर्ण काळातले. पण प्यारेलालजी, त्यांना मात्र मी भेटू शकले, खय्याम साहेबांना मी भेटू शकले. तर प्यारेलालजींना मी विचारल्यावर ते मला म्हणाले की प्रयोग ठरवून नाही होत. आम्ही असं सकाळी उठून कधी ठरवलं नाही की आज आपल्याला आता प्रयोग करायचे काहीतरी वेगळं, पण ते झाले का तर अस्तित्वाची लढाई होती. कुछ अलग करना है, ऐसा कुछ करना है जो चले और अच्छा भी हो और कमर्शियली भी बहुत अच्छा चले, तो हमें आगे के काम मिलेंगे. तो त्यातून प्रयोग होत गेले आणि त्यातून आमच्या प्रतिभेलाही नवीन नवीन धुमारे फुटत राहिले, असं त्यांनी मला सांगितलं. आणि आव्हान एक वेगळ्या पद्धतीचं सतत संगीतकारांना, त्यामुळे कारण तुम्ही म्हणालात तसं की काळाच्या कसोटीवर टिकणारंही संगीत आपल्याला निर्माण करायचं बरोबर. आणि प्रेक्षकांच्या अभिरुचीला, श्रोत्यांना आवडेल असंही आपल्याला निर्माण करायचं. ही खूप मोठी कसोटी असणार आहे त्यांच्या पुढे. या सगळ्यामध्ये तुमच्या अभ्यासात आणि जो एकूणच आपल्याकडे बरेचदा एक प्रश्न येतो ते म्हणजे महिला संगीतकार कमी होत्या. हो, खरंय. म्हणजे उषा खन्नांची सुद्धा, जी मला कुठेतरी मी वाचलं होतं, मला वाटतं दिल दे के देखो त्यांचा पहिला चित्रपट, त्यासाठी त्या शशधर मुखर्जींकडे गेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं की शम्मी कपूर फक्त शंकर जयकिशन यांचीच गाणी वापरतात, दुसऱ्या कुठल्या संगीतकाराकडनं ते घेत नाही, शक्यच नाही, तुमची गाणी ते घेणारच नाहीत. तर त्या म्हणाल्या एकदा घेऊन बघा. आणि त्यानंतर त्यांनी हा चित्रपट जेव्हा केला, 1959-60 सालचा तो चित्रपट आहे, तेव्हा मला माहिती आहे त्याप्रमाणे शशधर मुखर्जींनी त्यांची जाहीर माफी मागितली होती. म्हणजे हा त्यांचाही मोठेपणा. हो, अशा होतात. आणि ह्यात मी म्हटलं तसं व्यावसायिकतेला इतकं महत्त्व आहे हिंदी चित्रपट संगीतात खास करून, की पटकन तुमच्यावर शिक्का लागतो. आणि मग त्या काळी, आजचंही माहिती नाही मला असंच असेल, पण त्या काळी नायक सांगेल ती पूर्व दिशा, की नायकाने सांगितली ही माझी नायिका असावी, तसंच तो सांगणार की हा माझा संगीतकार असावा, हा माझा पार्श्वगायक असावा, इथपर्यंत ते होतं. तर अनेक गाणी अशी पण आहेत की नाही मला रफी साहेबांकडनं गाऊन घ्यायचं आहे, पण संगीतकाराला वाटलं की तलत, हे असे वाद झालेले आहेतच. आणि उषा खन्नांचं नाव घेतलंस त्यामुळे मला असं वाटतं की खरंच महिला संगीतकार कमी आहेत. सरस्वती देवी होत्या आपल्याकडे, पण त्यानंतर उषा खन्नांनी उत्तम काम केलेलं आहे. त्यांची अनेक गाणी मला आवडतात, त्यापैकी एक मधुबन खुशबू देता है, सागर सावन
देता है, जीना उसका जीना है, जोरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सुंदर चाल आहे. बरखा रानी, जरा जमके बरसो, किती सुंदर गाणं केलं. उषा खन्नांचं मला आवडतं ते हे की मेलडी त्यांनी कायम जपलेली आहे. अगदी सौतनचंही संगीत त्यांचं गाजलं, पण असंच की तेवढे आणखीन संगीतकार महिला पुढे यायला हव्या होत्या. म्हणजे आनंद घन अर्थातच लताबाईंनी या नावानी संगीत दिलं पासून आता स्नेहा खानविलकर, पण एकूणच नावं कमी आहेत. आणि आता मला कधी कधी असं वाटतं की कदाचित जर महिला संगीतकार जास्त असत्या तर गाण्यांमधली स्त्री प्रतिमा बदलली असती का? छान प्रश्न आहे. असा विचार करायला काहीच हरकत नाही, पण गाण्यांमधली स्त्री प्रतिमा ठरवणारी संगीतकार कधी नसतेच. गाणं मी म्हटलं तसं सिनेमा तसा झाला पाहिजे. स्त्री प्रधान सिनेमा आहे का, त्यातली स्त्री काय पद्धतीने रंगवली आहे, तशी तसं काव्य लिहिलं जाईल, तशी तशी गाणी होतील आणि मग त्या गाण्यांची जातकुळी ठरेल. आता आपल्याकडे आधीसुद्धा या दृष्टीने काळाच्या पुढचेही सिनेमे आलेले आहेत. पतिता नावाचा सिनेमा आला होता, त्यातली गाणी पण गाजली. त्यानंतर धूल का फूल होता, कुमारी मातांच्या प्रश्नावर होता. तिथे पुन्हा मला साहिर आठवतो, कारण साहिरच्या काव्यातली स्त्री मात्र कधी दुबळी नव्हती. अतिशय जिद्दी आणि टक्कर देणारी परिस्थितीला आणि सगळ्यावर पाय देऊन उभी राहणारी स्त्री साहिरनं रंगवली. हे मला कौतुकास्पद वाटतं त्या काळाच्या अनुषंगाने सुद्धा, की मुळू रडत बसणारी स्त्री त्याच्या काव्यात नाही. उदाहरणार्थ खूप उदाहरणं आहेत. प्रेमसुद्धा बघ, साहिर लुधियानवींच्या कवितेतलं, त्यांच्या काव्यातलं प्रेम जे स्त्री व्यक्त करते त्यात सुद्धा एक ठामपणा आहे किंवा एक ज्याला आपण म्हणतो धिटाई आहे. जुर्मे उल्फत पे लोग हमें सजा देते हैं, कैसे नादान है शोलों को हवा देते हैं. त्यात सुद्धा ती स्वतःची एक ऐट आहे. आप दौलत की तराजू में दिलों को तोले, आप दौलत के तराजू में दिलों को तोले, हम मोहब्बत से मोहब्बत का सिला देते हैं, जुर्मे उल्फत पे हमें लोग सजा देते हैं, जुर्मे उल्फत पे हमें लोग सजा देते हैं, कैसे नादान है शोलों को हवा देते हैं, जुर्मे उल्फत पे हमें लोग सजा देते हैं. म्हणजे मी का हा प्रश्न विचारला, किशोर कुमारांचं एक गाणं आहे, जरूरत है जरूरत है जरूरत है, सेवा करे जो पती की. अगदी बरोबर. असं त्याच्यात एक वाक्य आहे, एक ओळ आहे. अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा म्हणजे मी कधीतरी खूप पूर्वी तो बघितला असेल, पण तेव्हाही मला असं वाटलं होतं की अरे बापरे, अपेक्षा एवढीच आहे की सेवा करे जो पती की. आणि आता नुकतंच एक खूप व्हायरल झालं होतं गाणं, तडपाओगे तड़पा लो, मैं तड़प तड़प के तुम्हारे पास आऊंगी, तुम्हारे गीत गाएंगे, तुम्हारे गीत गाएंगे. म्हणजे तू काहीही माझ्याशी कसाही वाग, तरी मी तुझ्याचकडे परत परत येणार आहे. तर हा थोडासा सामाजिक संदर्भ या सगळ्या गाण्यांना आणि त्या काळाला अगदी आहे, असला पाहिजे. बरोबर. तसंच आहे. ती त्यावेळची प्रतिमा आणि पत्नीबद्दलच्या अपेक्षा, मी म्हटलं ना, समाज मनाचं प्रतिबिंब पडणारच त्यात. आणि जसा काळ बदलला तशी गाणी आता बदलत आहेत, पण त्यावेळी मात्र ते तसंच होतं. आणि मराठी गाण्यांमध्ये पण आपल्याला दिसतं कशी करू स्वागता, किंवा अगदी म्हणजे सगळं समर्पणच भाव सगळा तो दिसतो. आणि तो मी म्हटलं तसं आताच्या पिढीला
ते पटणारही नाही. आणि तुम्ही गायला गेली एखादी गायिका तरी तिला त्यातला तो भाव समजून गाताच येणं अवघड आहे. कारण असं शरण जायचं बघायचं म्हणेल मी का म्हणजे माहितीच नाही. त्यामुळे तो भाग नक्कीच आहे. पण म्हटलं तसं समजा तुम्ही एक गायिका म्हणून गात असाल तर त्या काळात जाऊनच तुम्हाला तो भाव त्यातलं सौंदर्य जर समजून घ्यायचं तर त्या भूमिकेतच जायला लागेल. त्याशिवाय काही त्याला तरणोपाय नाही आहे. तुम्ही मराठी गाण्यांविषयी बोललात म्हणून मी विचारते. मला जे दिसताना असं दिसतं, परत एकदा माझा अजिबातच अभ्यास नाही या बाबतीतला, पण मी एक आवड म्हणून जे काही ऐकते त्यावरनं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा चित्रपट संगीतात गेल्या 60-70 वर्षात खूप जास्त बदल झाले. ते बऱ्यापैकी काळाबरोबर पुढे गेलं असं दिसतं. त्या मानाने मराठी चित्रपट संगीतात कमी किंवा तो बदल खूप संथ आहे असं आपण म्हणूया. अजूनही आपल्याकडे बरेचदा मराठी गायक गायिका हे कुठेतरी त्या जुन्या गाण्यांमध्येच अडकलेत असं काहीसं वाटतं. पुन्हा त्याला कथा पण जबाबदार असतातच. जर विषय आधुनिक असेल तर खरं ही जोखीम घ्यायला हरकत नाही. आणि आता थोडे थोडे होत आहेत बदल. पण तू म्हणते तसं अनेकदा मलाही हे खटकायचं की अजूनही मजला तुझला का. अगदी बरोबर. त्यामुळे काय होतं, ती गाणी किंवा ते शब्द हे रिलेटेबल वाटत नाही. ज्याला आत्ताच्या काळातल्या असे ते वाटत नाहीत त्या ओळी. तर ते त्या मानाने मग हिंदी चित्रपट संगीतात खूपच त्यांनी आता तर पॉप रॉक वगैरे खूपच बदललं. गाण्यांमध्ये इंग्रजी शब्द यायला लागले. म्हणजे ते बरोबर का चुकीचं हा मुद्दा बाजूला नाही. बरोबर. पण ते काळाबरोबर पुढे गेलं जसं मराठी चित्रपट संगीतात कमी झालं असं मला वाटतं. बरोबर. नाही, त्याला कारण काय आहेत की सिनेमे बदले पाहिजेत. असं नाही की मराठी कविता बदलली नाही. मराठी कविता बदललेली दिसते आहे. अनेक चांगले कवी आहेत. ते त्यांची भाषा ही आत्ताच्या पिढीशी नातं जोडणारी आहे. पण ती सिनेमातच येईल असं मात्र नाही. सिनेमाची कथा बदलली, सिनेमात जर का ती जोखीम कोणी दिग्दर्शकांनी घेतली तरच हे शक्य होतं की नाही ही असंच्या असं मला ह्या सिनेमात हवं. कारण कविता ह्या ज्या उचलल्या जातात तरुणाईकडून एकतर त्यांना त्या कळल्या पाहिजेत. मुळात आता थोडा म्हणजे समस्या अशी आहे की मराठी भाषा ही थोडी जरी अलंकारिक झाली किंवा हल्ली तर अलंकारिक ह्या शब्दाचं पण एक हे कमी झालंय की नॉर्मल ज्याला आपण म्हणतो तसं बोललो तरीही लोकांना वाटतं बापरे खूपच शुद्ध मराठी बोलताय तुम्ही. त्यामुळे हे कळत नाहीये. तर तोही मुळात एक मुद्दा महत्वाचा आहे. आज मी शिकवते त्यामुळे मला हे माहिती आहे की विद्यार्थ्यांना साध्या साध्या मराठी शब्दांचे अर्थ माहीत नसतात. त्यामुळे ही भाषा आणखीन सोपी 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 करता करता ती हलकी होते की काय अशी भीती असते की सोपं किती करायचं. कुठेतरी काव्य म्हणून एखादा शब्द आवडला कवीला पण तो समजेल का नाही या भीतीने त्याने वापरला नाही तर मग त्याच्या आपण स्वातंत्र्यावर कुठेतरी ते अतिक्रमण नाही का. पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि हळूहळू ते होईल जेव्हा सिनेमात ती गाणी येतील. कारण कविता माझ्या मते झालेली आहे बऱ्यापैकी आधुनिक म्हणू शकू अशी. ती चित्रपटात येण्यासाठी तसं दिग्दर्शकांनी पण ते धैर्य दाखवणं गरजेचं आहे आणि दाखवत आहेत. हल्ली चांगली उदाहरणंही आहेत. हळूहळू ती एक त्याची जातकुळी बदलत चालली आहे असं मला वाटतं. आशादायी चित्र दिसावं किंवा दिसतंय हळूहळू असं आपण म्हणूया. मला एक ना अगदी सर्वसामान्य प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना जो प्रश्न असतो तो तुम्हाला विचारावासा वाटतो की संगीतकारांचा जेव्हा तुम्ही अभ्यास केला तेव्हा मग एका गाण्याला जेव्हा संगीतकार चाल देतो तेव्हा संगीत संयोजक का लागतो. म्हणजे संगीत संयोजक मग वेगळं काय करतो असा प्रश्न बऱ्याच लोकांना ज्यांना माहिती नसते याच्याविषयी. तर तुमचा अभ्यास काय सांगतो की संगीत संयोजक महत्त्वाचा का. अगदी बरोबर आहे. कारण याचं सुद्धा मूळ मी मगाशी म्हटलं ना त्या राजकीय परिस्थितीत आहे. कुठे हे सुरू झालं तर संगीतकारांनी गाण्याची बंदिश ज्याला म्हणतो. मुळात आपल्याकडे गाणं बांधण्याचेही प्रकार आहेत. काही जण आधी चाल बांधतात त्याच्यावर शब्द लिहून घेतात. काही वेळा ते शब्द आधी असतात. या सगळ्यातून एकदा तुमचं गाणं तयार झालं पण ते एक रॉ आहे ना ते त्याला सजवलं पाहिजे. आणि हे सजवायचं कसं तर त्याला छान वाद्यसंगीताची जोड हवी. पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं तर स्वातंत्र्यपूर्व काळात काय होतं जास्त तर जे गाणं चाललंय ना त्याचीच ओळ तीच चाल व्हायोलिनवर किंवा इतर सारंगीवर वाजवली ज्याला आम्ही फॉलो करणं म्हणतो. म्हणजे मी आता एक गाणं गाते
मोहब्बत की झूठी कहानी पे रोए, बड़ी चोट खाई जवानी पे रोए, जवानी पे रोए. हे माझं ध्रुवपद आहे. हे संपल्यावर काय ऐकायला येणार आहे लोकांना? तर पूर्वी काय झालं असतं, ना 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 ना, हेच वाजतंय. जे मी गायले तेच वाजतंय. पण हे किती दिवस? त्यात काही वैविध्य आहे का? आकर्षण आहे का? मग हे कळायला लागलं की ह्यात काहीतरी आपण वेगळा मजकूर भरूया की, जो त्या सुरांना आणखीन ठळक करेल. गाणाऱ्याला विश्रांती मिळावी हा अगदी मूळ हेतू आहे खरं. मधले जे पीसेस आपण ऐकतो त्यात जेव्हा वैविध्य आलं, आणि मी म्हटलं तसे गोव्याचे काही म्युझिशियन्स आले जे पाश्चात्य संगीताचा त्यांचा अभ्यास होता, अशा म्युझिशियन्सनी त्यात स्वतःच्या मनाने काही स्कोर ज्याला म्हणतो तसं भरायला सुरुवात केली, ज्यामुळे ते गाणं अधिक उठावदार झालं. ते संगीतकाराला आवडलं आणि मग ही संगीत ॲरेंजर ही एक संस्था उदयाला आली आणि आपल्याकडे इतके अप्रतिम ॲरेंजर होऊन गेलेले आहेत. सेबॅस्टियन आहेत, किती नावं घेऊ मी, अन्याय होईल कोणावर. इनॉक डॅनियल साहेब आहेत, आपल्या पुण्यात राहतात. त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. सेबॅस्टियन तर आहेतच. आपले अनिल मोहिले हे खूप मोठे अरेंजर आहेत आणि त्यांनी इतकं मोठं काम केलं आहे की ते गाणं चाललं आहे त्याच्या जोडीने मध्ये पीसेस कसे येतील, कुठे बासरी वापरायला हवी, कुठं सारंगी वापरूया आपण, हे सगळं त्याला ठरवायला लागतं. आणि मग ती एक स्वतंत्र व्यक्ती तशी निर्माण झाली आणि त्यांचं खूप मोठं योगदान निर्माण झालं. योगदान आहे त्यांचं. पण मग मधल्या एका काळात, म्हणजे आपण असं म्हणूया की अँग्री यंग मॅनच्या काळामध्ये एकूणच चित्रपट संगीतावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव त्या प्रकारच्या चित्रपटांचा होताच, की ज्याच्यामध्ये मुळात संगीताला महत्त्वच कमी दिलं गेलं होतं. ती परत एकदा त्यावेळची प्रेक्षकांची अभिरुची बदलली होती असं आपण म्हणूया. त्या काळापासून पुढे म्युझिक किंवा खूप दांडाण एक शोर त्यातून निर्माण होईल, प्रचंड आवाज गोंगाट निर्माण होईल, अशा प्रकारचं खूप म्युझिक तयार झालं, ज्याला मेलडी नाही म्हणता येणार. बरोबर. अशा प्रकारचं खूप संगीत आपल्याकडे निर्माण व्हायला लागलं. तर अजूनही तीच परिस्थिती आहे का? आता हळूहळू ते बदलते असं मला वाटतं. म्हणजे तो मधला एक काळ तसा होता, बरोबर, आता तो अजूनही तसाच आहे. मध्ये काळ का बदलला? तर मी म्हटलं तसं की नायकच आता अँग्री झाला. जो काही एक सौम्य व्यक्तिमत्वाचा असे पूर्वी, तोच म्हणजे अनेक जण संगीत अभ्यासक ह्या सगळ्याचं खापर अमिताभ बच्चनवर फोडतात की डॉन सिनेमा किंवा ह्याच्यात कुठे चांगलं गाणं येणार. पण मी म्हटलं तसं ही शेवटी हा एक व्यवसाय आहे आणि मागणी तशी असेल कथेची तर तसं संगीत होणार. पण याचा अर्थ असा नाही की तरल संगीताला कुठे वावच नाही. तर हल्ली काही काही गाणी चांगली बनतात, चांगली तयार होत आहेत. कारण कथा जर बदलल्या आणि अनेक उत्तम प्रयोग चालू आहेत, मराठीत सुरू आहेत, हिंदीत सुरू आहेत, की चांगल्या गाण्यांना स्कोप हळूहळू मिळत जाईल अशी आशा आहे. अनु मलिकची गाणी छान होती मधल्या काळात. मोह मोह के धागे सारखं एक मेलडीचं सुंदर गाणं दिलं. अमित त्रिवेदींनी चांगली गाणी दिलेली आहेत. आपल्या अनेक इतर संगीतकार आहेत, प्रीतम, त्यांच्या चालींमध्ये तुम्हाला सगळ्याच एक मिश्रण दिसतं की मी म्हटलं तसं हे संगीतकार त्या पायावर उभे आहेत आणि आताच्या पिढीला काय आवडेल त्याचाही त्यांचा एक अभ्यास असल्यामुळे आणि उत्तम अरेंजिंगसुद्धा त्याची जोड असल्यामुळे ती गाणी अशी तयार होत आहेत हळूहळू असं म्हणायला हरकत नाही. मृदुलाताई, आता ना मी तुम्हाला एकेका संगीतकाराचं नाव देते. तुमच्या दृष्टीने त्या संगीतकाराच्या कुठल्या गाण्यामध्ये त्याच्या प्रतिभेचा अर्क उतरलाय असं तुम्हाला वाटतं? कठीण आहे प्रश्न. हां, म्हणजे तुम्हाला पटकन आत्ता तुमच्या मनात त्याचं कुठलं गाणं येतं? रोशन साहेब. वा, रोशन साहेबांचं एका वाक्यात वैशिष्ट्य असं होतं सांगायचं की त्यांना शास्त्रीय संगीताची खूप जाण होतीच आणि काव्याचीही जाण होती. त्यामुळे त्यांचा सगळा जो विचार आहे ना तो शास्त्राला धरून होता. फार राग ते बदलत नव्हते.
पण काव्य त्यातून कसं उजळून निघेल हे त्यांनी कायम पाहिलं. रोशन साहेबांची मला खूप गाणी आवडतात. मन रे तू काहे न धीर धरे हे मला खूप आवडतं. मी 2-3 गाणी सांगते कारण एक गाणं सांगणं अवघड आहे. अन्यायकारक आहे आणि खरं तर त्यांच्यावर. आता बघ, मन रे तू काहे न धीर धरे, मनाला समजवायचंय. त्या रे शब्दाला काहीतरी अर्थ आहे ना. मन रे म्हटलंय त्यांनी, अरे मना तू काहे न धीर धरे, म्हणजे समजावण्याचा भाव आहे त्यात. यमन राग आहे, इतका सुंदर वापरला रोशन साहेबांनी. मन रे, हा रे किती सौम्य, किती गोल आहे. मन रे तू काहे न धीर धरे, निर्मोही मोहन जाने, जिनका मोह करे, मन रे. मला असं वाटतं की यमन राग माहीत असणं वेगळं आणि त्यातला सा नि ग रे, हा जो नि रे ग रे सा, ही नि रे ग रे सा ही फ्रेज माहीत असणं म्हणजे यमन असलं तरी मन रे हे सुचणं म्हणजे रोशन आहे की तो इतकं मार्दव आहे त्यात. आणि तेच रोशन साहेब, तोच यमन राग, आता त्याचा लगाव कसा बदलतो. त्याच रोशन साहेबांनी त्याच यमन रागातून निगाहे मिलाने को जी चाहता है, काय मस्ती आहे ती वेगळी. काय आशा काय गायलायत दमदार. म्हणजे त्या काय निगाहे मिलाने को जी चाहता है मधला जो एक वेगळाच प्रणयाचा रंग आहे, तोही देणारे तेच सूर आहेत. मग संगीतकार श्रेष्ठ कुठे ठरतो, तर त्याच स्वरांचा कुठला रंग आपण द्यावा, त्या स्वरांचा लगाव कसा असावा हे त्याला कळतं. आणि या रोशन साहेबांनी आणखीन अप्रतिम गाणी दिले, ते म्हणजे दिल जो न कहे सका. मला खूप आवडतं, सुंदर गाणं आहे आणि दोघांच्या आवाजात आहे, रफी साहेब आणि लताबाई. काय अप्रतिम ती मेलडी आहे. म्हणजे त्याला एक मी नेहमी उदाहरण देते त्या गाण्याचं, संगीतकारांनी त्याचा खूप अभ्यास केला पाहिजे ह्या चालीचा. का तर एक माझा आवडता विषय आहे तो म्हणजे म्युझिकल लॉजिक, स्वरतर्क. काय स्वरतर्क, की कुठे तुमचं गाणं सुरू होतं, ते कुठल्या स्वरावर जातं, मग ते ध्रुवपदावर कसं येतं, याला एक सुंदर आकृती हवी. तेव्हाच त्या रचनेला एक कंपोजिशन, रचना तुम्ही म्हणता, आकार हवा ना. मी कुठलं तरी वेडावाकडं चित्र काढलं तर कोण त्याच्याकडे बघणारच नाही. बरोबर. त्याला एक काहीतरी शेप. तसं ते गाणं रोशन साहेबांचा अभ्यास करण्यासारखं आहे. ते दोघांच्याही आवाजात आहे आणि दोन गाण्यांची सिच्युएशन खूप वेगळी आहे. रफी साहेबांचं वेगळ्या सिच्युएशनचं आहे, थोडं ते दुःखी असं आहे. पण लताबाईंचं गाणं हे खूप रोमॅन्टिक आहे आणि त्याला जो काही त्याने आवाज लावला आणि ती चाल, त्यात एक विलक्षण मला आकर्षण दिसतं. कुठे ते दिसतं आणि कुठे तो मला तर्क जाणवतो तो बघा. दिल जो न कह सका वही राज दिल कहने की रात आई. दिल जो न कह सका वही राज दिल कहने की रात आई. दिल जो न कह सका, यात वही राज दिल हा हेलकावा खूप गोड आहे. आणि कहने की रात आई म्हणजे हळूहळू तुमचं जे व्यक्त होणं आहे ना ते उमलत जातं आणि त्याला एक पूर्णत्व येतं. वही राज दिल कहने की रात आई. सा, इथं सावर गाणं येणं हे खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्या कहन जी आहे ना ती त्याला पूर्णत्व येतं.
अंतरा कसा आहे, नगमा सा कोई जाग उठा बदन में, झनकार की सी थरथरी है तन में, झनकार की सी थरथरी है तन में, हो मुबारक तुम्हें किसी की लरजती सी बाहों में, रहने की रात आई, दिल जो न कह सका. आता एकच ओळ कशी बदलतात ते, कारण झनकार की सी थरथरी है तन में, एक तांत्रिक गोष्ट आहे की इथे ही ओळ संपली, पण मुबारक तुम्ही किसी की ह्याला ती जोडायची कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्याच ओळीला ते दुसरी चाल देतात. म्हणजे झनकार की सी थरथरी है तन में, झनकार की सी थरथरी है तन में, हो. हे जे सगळं स्ट्रक्चर आहे ना, ते प्रत्येक संगीतकाराने अभ्यासावं. तो नवीन पिढीतला असला तरी त्यांनी हे अभ्यासलंच पाहिजे, कारण यात एक तुम्हाला आकार मिळतो, पूर्णत्व मिळतं, त्याला स्वरतर्क मिळतो. आणि ही गाणी म्हणजे रोशन साहेब ग्रेट का माझ्यासाठी, तर इतकं सुंदर ते कंपोजिशन बांधू शकले. अशी त्यांची इतकी गाणी आहेत की कुठे त्या स्वरांना वळवायचं आणि कुठे थेट ते सूर लावायचे. त्यांचंच एक गाणं आहे, साहिरचे शब्द आहेत आणि प्रचंड तीव्र आणि तिखट उपरोध आहे त्यात, की संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. त्यात कसे सूर लागतात बघा ना, कसे थेट लागतात. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं, हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे. सगळा असा तो मुखवटा फाडलाय त्यांनी. मग इथं रोशन साहेबांची चाल इतकी समजून केलेली आहे. ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, रीतों पर धर्म की मोहरे हैं, रीतों पर धर्म की मोहरे हैं, हर युग में बदलते धर्मों को कैसे आदर्श बनाओगे, संसार से भागे फिरते हो. आता हा प्रश्न आहे ना, ये पाप है क्या, ये पुण्य है क्या, किंवा ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो. त्यागाची सुद्धा माणसाला नशा चढते, ती किती खोटी असते. हा सगळा भाव आहे ना त्यात. मला संगीतकार म्हणून इथे कौशल्य सांगायचं ते असं की ये पाप असं जर म्हटलं असतं तर त्यातली तीव्रता कमी झाली असती. बरोबर. एक प्रश्न होता तो तुझ्या थेटच मनात विचारला की 12 सुरांमध्येच सगळं खेळायचं असतं, मग कुठे वैविध्य येतं. तर मग हा जो षड्ज आहे ना, तो किती प्रकारे लावता येतो. ये पाप असाही मी लावू शकते, किंवा ये पाप असं म्हटल्याने असं अरे काय, ही सुरांच्या लगावाची सगळी जादू आहे. ही जादू ज्याला कळली त्यानेच संगीत द्यावं, नाहीतर ते सूर तुमच्याशी बोलणार नाही. तो ती भाषाच वेगळी आहे. तो रोशन साहेब का ग्रेट आहेत, तर त्यांना हे सगळं जाणवून त्यांनी ते गाण्यामध्ये मांडलं की मन रे म्हणताना कसा हवा सूर, ये पाप हे प्रश्न विचारताना कसा हवा, हे सगळी कमया. म्हणून त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तो कधी संपू शकत नाही. आणि रहे ना रहेम सारखं गाणं, त्यात किती त्यांनी प्रयोग करावेत. त्याचं अरेंजिंग खूप छान आहे, कारण चाल तर अप्रतिम आहेच, पण आता त्यातला भाव काय आहे की तू मी कदाचित नसूच या दुनियेत, पण तरीही कुठल्या ना कुठल्या रूपात आपण असू. बरोबर. म्हणजे मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व आहे आणि आपण एकमेकांच्यातच असू. ते म्हणतातच ना, पण भौतिक जग आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे संगीत. अगदी बरोबर असं म्हटलं हो, जातं. हो हो. या सगळ्यानंतर
एकूणच चित्रपट संगीताची एक जी संगीताची भाषा होती ती पूर्णपणे ती मोडतोड करून टाकणारा एक संगीतकार किंवा ती बदलणारा एक संगीतकार होता आर डी बर्मन. हो. आर डी बर्मन यांच्या संगीताविषयी अशी कुठली गोष्ट तुम्हाला वाटते की जी फक्त चमत्कृतीपूर्ण होती अशी नाही, त्यातलं सौंदर्य काय होतं? कारण कधी कधी काय होतं की आर डी बर्मन म्हटल्यानंतर त्यांनी संगीतात केलेले विविध प्रयोग वगैरे ह्याच्याविषयी बरेचदा बोललं जातं, पण तरीसुद्धा त्यात एक प्युरिटी होती. नक्कीच. त्यात फक्त पाश्चात्य संगीताचा त्यांनी केलेला वापर एवढंच नव्हतं. त्यांचं संगीत असं काय होतं त्याच्यातलं? अनेक अर्थाने आर डी बर्मन हा ट्रेंड सेटर आपण म्हणतो. का तर एकतर तो बंडखोर होता, ही गोष्ट खरी आहे, पण बंडखोरी ही रक्तात होती. म्हणजे अशी आता काहीतरी मी वेगळं करतोच, या सगळ्यांना मी धुडकावून लावतो असा भाव नव्हता त्यात. त्याचं सुचणंच तसं होतं. मुळात जे सुचणं आहे ना ते टेम्परामेंट, भाववृत्तीवर अवलंबून आहे, पण त्याला सुचतानाच ज्याला आपण आउट ऑफ द बॉक्स आयडिया म्हणतो, साकोरीपेक्षा काहीतरी वेगळं असं त्याला सुचत होतं. आणि त्यात तो स्वतः उत्तम तबला वाजवत होता. तालाची त्याला विलक्षण खोल समज होती. आणि हा गैरसमज आहे की आर डी बर्मन म्हणजे फक्त पाश्चात्य वापर किंवा शब्दांची मोडतोड. माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक वेळेला ना ज्याला एक हिंदीत उत्तम शब्द आहे तराशना, संगीतकार काहीतरी तराशत असतो, स्वतःला शोधत असतो, घासून पुसून बघत असतो, एक सुचलेला स्वरविचार कसा मांडता येईल. त्यात कुठलं बंधन असूच नाहीये. जरी तुम्ही त्या पायावर उभे असता तरी तुमच्या डोक्यात स्वच्छ विचार हवा की मला काय म्हणायचंय. आणि तसं त्याला ती मुक्तता होती, म्हणून पंचमनी सुद्धा अशा चाली बांधल्यात. पण त्याचा जो मूळ पाया आहे ना तो मेलडीचाच आहे. मेलडी म्हणजे काय, तर मी आत्ता ज्याबद्दल बोलले तर उत्तम स्वराकृती असणं, गोडवा असणं, त्याला ह्या दोन गोष्टी मेलडीला आवश्यक आहेत. ती त्याच्याकडे पुरेपूर होती. त्यांनी प्रयोगही केले, पण तेही सुंदर आकर्षकच वाटले अनेकदा. अनेकदा नाही वाटले, ठीक आहे, पण त्यांनी करणं थांबवलं नाही. तो मुक्त होता त्यामुळे त्यांनी करणं थांबवलं नाही. पण त्याची अनेक मी अशी गाणी सांगू शकते की ज्यात उत्तम चाल आहे, ज्याला शास्त्रीय संगीताचा आधार आहे, त्यात वर्जस्वरांचा वापर आहे. सगळ्यात लोकप्रिय उदाहरण मला असं वाटतं की रैना बीती जाय सारखं गाणं. आता बघायला गेलं मुग्धा तर गाणं तोडी रागात आहे, असं वर करणी म्हणू शकतो. नेहमी मी सांगते की शास्त्रीय संगीताचा उपयोग फिल्म संगीतमध्ये जो होतो तो असा आधार म्हणून अनेकदा होतो, त्यातून पुढे बदलही होतात, त्यामुळे मिश्र स्वरूपात तो आपण गृहीत धरला पाहिजे. तर तोडी रागात सुरुवात झाली, पण मी म्हटलं असं एखादं अवखळ मूल कसं असतं, ते 4 पावलं सरळ चालेल, पटकन त्याला कुठेतरी वाटलं ना इथे उडी मारून जावं, तसं काहीसं पंचमचा स्वभाव आहे. त्यामुळे चलो अच्छा है, तोडी में एक आ रहा है कुछ जहन में, तो कर लिया. दुसऱ्याच ओळीत तो त्या रागाच्या बाहेर जातो. पण ते रागाच्या बाहेर जाणं मोहक आहे आणि खूप आनंद देणार आहे. बघ रैना बीती जाए शाम न आए, रैना बीती जाए शाम न आए. इथपर्यंतच गाणं तोडीत आहे. इथं गाणं शुद्ध दैवतात जातं, तो कुठे आहे तोडीमध्ये. पण तुम्हाला खटकलं का ती ओळ? निंदियाना निंदियाना रैना बीती जाए शाम न आए, रैना बीती जाए.
म्हणजे तुम्ही बदला, तुम्ही क्रांती करा, तुम्ही बंडखोरी करा, पण ती ऐकणाऱ्याला छान वाटली पाहिजे. अशी गाणी आता इतकं त्या गाण्यात आहे. आता हा आलापसुद्धा, म्हणजे मला आश्चर्य कुठे वाटतं की हा आलाप सुरू होतो आणि थांबतो. सिनेमा ज्यांनी बघितला आहे त्यांना ह्याचं कारण कळेल. अशा अनवट रस्त्यावर आहे तो, जावं की न जावं, अरे हे सूर मला ओढून आणतायत, म्हणजे तो आलापसुद्धा तुम्हाला थबकवतो तिथे. थांबलाय, हे का, असे सगळे टप्पे का, तर त्याला ती बदनाम कोठी आहे, तिथे मी जाऊ का नको, पण हे सूर मात्र मला ओढून नेतात, मला जायचंय, ही त्याची चलविचल सुद्धा त्यात दिसते. कुठलीही गोष्ट विनाकारण येत नाही गाण्यात. असं जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला त्यातले खूप पदर दिसतात. पंचमचं वैशिष्ट्य बघा, त्यांनी एक गाणं आहे त्याचं, किताब सिनेमात, कमी बघितला जाणारा सिनेमा आहे, धन्नो की आंखों में. हो, ते स्वतः गायले त्यांनी. हां, आता ते कसं गायलंय, किती रस्टिक ज्याला म्हणतो तसा आवाज येतो, कुठे त्याच्यात गोडवा आहे का, काही नाही. पण मी म्हटलं ते सिच्युएशनसाठी आहे. धन्नो की आंखों में तुम्ही नुसतं ऐकाल ना, तुम्हाला वाटेल काय आहे हे गाण्यात, काहीतरी वेगळं दिसतंय. कारण कोण गातंय ते पडद्यावर बघा, तो त्या इंजिनात कोळसे घालणारा मनुष्य आहे, तो काही फुलों के रंग से दिल की कलम से नाही गाणार हो. त्याची अभिव्यक्ती ही रांगडीच असेल, त्याची प्रेमाची भाषा सुद्धा रांगडी असेल, त्याचा आवाज सुद्धा रांगडा असेल. त्यामुळे मला कमाल वाटते की ते कसं बरोबर त्याच्यावर ते अगदी ते शोभून दिसलं त्याला. सिच्युएशन प्रमाणे तुम्हाला हा निर्णय घेता आला पाहिजे की हे कसं वाटेल. आणि किती सुंदर मेलडीज आहेत आर.डी. बर्मनने दिलेल्या, त्याला तोड नाही. आज मेरा कुछ सामान सारखं गाणं आहे, किंवा इजाजतची सगळीच गाणी, म्हणजे त्याच्यात काय ठहराव आहे, किती सांगावं तेवढं कमी आहे. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा आहे, काय काय पाठवशील तुम्हाला परत. अख्खी कविता जर का मुक्त छंदात आहे, ती मुक्त छंदात मुळात का आहे, कारण जिच्यासाठी लिहिली आहे ती माया हाच एक मुळात मुक्त छंद आहे. ती चौकटीत बसणारी नाहीये, मग ती कविता तरी कशी असेल. आणि मग चाल सुद्धा बघ, पंचमने असं नाही केलं की आता हे कडवं झालं, पुन्हा ध्रुवपद, पुन्हा दुसरं कडवं, पुन्हा ध्रुवपद, ह्या चाकोरीतनं पण तो बाहेर पडला. आणि ते अखंड गाणं शेवटाकडे कसं जातं, तर एक इजाजत दे दो बस को दफनाऊंगी मैं भी वही सो जाऊंगी, ह्याच्यानंतर पुन्हा मेरा कुछ सामान नाही म्हणायला जात, तिथे गाणं संपतं. तिथे गाणं संपतं. हे सगळं विचार करण्यासारखं आहे की पतझड है कुछ है ना, पण तिथेच असं का केलं. आणि त्याच्यानंतर संतूरचा पीस आहे, पतझड है कुछ है ना, ह्याच्यानंतर संतूरचा सगळा पीस पंडित उल्हास बापट यांनी वाजवलेला, तो त्या पतझडसारखा आहे. ती पानं पडताना तुम्हाला जाणवतात. उगाचच मी थोडं विनोदाच्या अंगाने सांगते की माझे मित्र आहेत बापट, त्यांना मी 4 बारचा एक पीस देतो, असं नाही. ती पतझड तुम्हाला जाणवली पाहिजे की पतझड में कुछ पत्तों की आहट, हे सगळं त्यातून जाणव. तब्येतीत बांधलंय गाणं, त्याला काही घाई नाही आहे. ती चैन आहे गाण्यातली, कारण ती अशी मुक्त छंदात जगणारी आहे. आणि मग तू काय काय पाठवशील मला परत, हा तोच तिचा सवाल आपल्याला काळजाला असा भेदून जातो अक्षरशः. तेच हिच्यासाठी बांधताना, सुधासाठी बांधताना पंचम वेगळा आहे गाणी. हे खूप खोल आहे हा सगळा विषय. आणि गुलजार आणि पंचमदा हे पुन्हा एक फार वेगळं आणि अद्भुत कॉम्बिनेशन आहे. म्हणजे खूप मला आवडणारं म्हणजे मासूम. म्हणलीस की एकेका संगीतकाराचं सांगा तर मासूम माझ्यासाठी वन ऑफ द बेस्ट आहे आर.डी. बर्मनचं जर बघायला गेलं. कारण पुन्हा गुलजार साहेबांची प्रतिभा आणि पंचमचं संगीत यांची एक खरोखर टक्कर आहे. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, तेरी मासूम सवालों से परेशान हूँ मैं. आता ही भावना नेमकी काय आहे, तर तक्रार नाही आहे आयुष्याबद्दल, कारण सगळं मिळालंय तिला. ते जिच्यासाठी लिहिलंय, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से
परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं. तू जे निष्पाप प्रश्न मला विचारतेस ना, आयुष्याला ती विचारते की तुझ्याबद्दल माझी नाराजी काय आहे. सब कुछ है मेरे पास. तिच्याकडे छान घर, नवरा, मुली, वैभव सगळं आहे. त्यामुळे नाराज होण्याचं गोष्टच नाही. आयुष्याने मला सगळं दिलं आहे का बाईला हवं ते. पण तरीही जे प्रश्न मला तू विचारतेस ना, आणि ते कुणाच्या रूपाने, तर ते निष्पाप मूल तिच्या पुढे आहे ना, तिच्यातलं वात्सल्य असं फुटू बघतंय. पण तिला हे जाणवते नाही, हे माझं नाही ना, मग मी नाही त्याच्यावर प्रेम करणार. पण ती शेवटी एक आई आहे. ही तडफड आहे त्यात की तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं. सवाल कुठले, तर ते निष्पाप मूल, त्याच्या डोळ्यात हे प्रश्न आहेत की तू मला जवळ का घेत नाहीस आई म्हणून, मला का प्रेम देत नाहीस. आता मी नेहमी सांगते की गाण्याचा म्हणून एक वाच्यार्थ असतो. आता हे सगळं दिसतंय आपल्याला, हा त्या शब्दांमधला प्रश्न तुम्हाला कळला. पण गुलजारांसारखा कवी इतकंही वरवरचं लिहित नाही. काय, आज अगर भर आई है बूंदे बरस जाएंगी, कल क्या पता इनके लिए आँखें तरस जाएंगी. जाने कब गुम हुआ कहाँ खोया, एक आंसू छुपा के रखा था. हे काय आहे, तर एक आंसू म्हणजे ती संवेदनशीलता. कुठे गेली ती. मी इतकी निर्दय कधी झाले, मला या मुलाबद्दल प्रेम वाटत नाही. आणि होतं माझ्या मनात, हे सगळं होतं प्रेम माझ्या मनात, ते कुठेतरी मी सांभाळलं होतं, पण ते हरवलं आहे कुठेतरी. आणि आता ते मात्र येत नाही. माझे डोळे कोरडे का, माझं मन कोरडं का, हा त्या आईचा प्रश्न आहे, स्वतःलाच विचारलेला. मला असं वाटतं की गुलजार साहेबांनी ओव्हरऑल आपल्या सेन्सिटिव्हिटीला विचारलेला हा प्रश्न आहे. जाने कब गुम हुआ कहाँ खोया, एक आंसू तो छुपा के रखा था आपने. अंतर्मुख करतात हे कवी आपल्याला की हल्लीच्या काळात, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण म्हणतो ना की भावनांक कमी होत चालला, संवेदनशीलता कमी होत चालली, तेव्हा मला असं वाटतं गुलजार साहेबांनी तेव्हाच आपल्याला खरं हे सांगितलं आहे की एक आंसू छुपा के रखा था कहाँ गया वो. असं खूप व्यापक काम आहे या मंडळींचं. खरंच आहे. पण पंचम म्हटलं की मला परिचय आणि अमर प्रेम, बसेरा यातली गाणी ही केवळ अप्रतिम मेलडी. इव्हन सनीमधलं जाने क्या बात है, अजरामर गाणी आहे ती. आता गंमत बघ, जाने क्या बात है, जाने क्या बात है, नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है. ही धून आहे. लताबाईंची थोरवी कुठे येते इथं. बडी लंबी हा शब्द तुम्ही ऐका, तो त्या तालात जिथे ठेवला आहे ना, त्याच्या लताबाई पुढे जातात. नींद नहीं आती, बड़ी लंबी रात है, की बडी लंबी रात है. हे सगळं त्या गायिकेचं सृजन असतं. काय सुंदर चाल आहे. आणि त्यात सुद्धा ते गाणं शर्मिला टागोरवर सुद्धा पिक्चराईज केलंय. आणि ते अमृता सिंगवर सुद्धा पिक्चराईज केलंय. पण तुम्हाला बघताना त्या दोन्हीतला फरक जाणवतो. ही कमाल असते. म्हणजे तो वयातला बदल जाणवतो, तो भावनेतला फरक जाणवतो. तेच गाणं आहे, पण ही काय दैवी देणगी आणि बाईंचा अभ्यास. गायकी हा जो विषय आहे हा पुन्हा एक अगदी वेगळाच विषय आहे की आवाजातले बदल त्यात वापरायचे, डायनामिक्स म्हणतो आम्ही, की आवाज कुठे फेड इन फेड आउट, त्याला कुठलं टेक्स्चर तुम्ही देता, ते कशासाठी आहे ते. हा लताबाई, आशाबाई ह्या मोठी घराणी आहेत शेवटी. आशाबाई एकदा असं कुठेतरी म्हणाल्या होत्या की लताबाईंचं गाणं म्हणजे काही जमिनी अशा असतात ज्याच्यावर देवानी सुद्धा पाय ठेवू नये. खरंय, अगदी बरोबर. तसं त्यांचं गाणं आहे की ते, म्हणजे त्यांनी असं एकदा कुठेतरी म्हटलं होतं की हल्ली सगळेच लताबाईंची गाणीच म्हणत असतात बहुतेक ठिकाणी, बहुतेक स्पर्धांमध्ये.
काही काही गाणी अशी आहेत की ज्यांना हात लावायला जाऊ नये. खरंय खरंय. शहाण्या गायकांनी त्याच्या फंदालाच जाऊ नये, त्या खरंय. वाटेलाच जाऊ नये. त्याच्यापैकी काही गाणी त्यांची आहेत. पण तुमच्या अभ्यासात लताबाई आणि आशाबाई ही दोन दैवतच म्हणजे म्हटली पाहिजेत. ह्यांच्यात फरक काय होता? खरं तर फरक पहिली गोष्ट आवाजात असतो. दोन आवाज कधीच सारखे नसतात. पण गायकीतही फरक आहेत. लताबाईंच्या आवाजाचं पोत वेगळा आहे, आशाबाईंच्या आवाजाचा पोत वेगळा आहे. पण दोन्ही एक स्वतंत्र घराणी मानते मी. गाण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, त्यानुसार त्या गाण्याला लगाव कुठला कसा आवाजाचा हवा ते ठरवण्याची जी पद्धत असते त्याला आपण घराणं म्हणतो. शेवटी शास्त्रीय संगीतात तुम्ही घराणं कशाला म्हणता? बरोबर. हा प्रश्न हाही वाजवी प्रश्न आहे ना, की 12 सूर आहेत सगळे मिळून, एवढे एवढे ताल आहेत, मग आग्रा घराण्यासाठी एक ताल वेगळ्या मात्रांचा असतो का? असं नसतं. त्याच साहित्यातून तुम्हाला संगीत निर्माण करायचं आहे. तसं आवाज वेगळा आहे, गाण्यातले सूर तेच आहेत, शब्द तुम्हाला तेच दिले, तरी लावण्याची पद्धत वेगळी आहे. त्या गाण्यावर ज्याला आम्ही म्हणतो की एक अटॅक आहे, गाणं पकडणं आहे, त्या पकडण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. त्यानुसार ह्यांच्यात ही गायकी खूप बदल त्यांच्यात आहेत दोघींमध्ये. पण ते अभ्यास करून तुम्हाला जाणवतात. म्हणजे मला जे जाणवलं आहे की आशाबाईंच्या आवाजाचा पोत संगीतकारांनी वापरला, पण माझं असं म्हणणं आहे की तो कमीच त्याचा उपयोग झाला. अजून खूप वेगळ्या पद्धतीची गाणी आशाबाईंकडनं गाऊन घ्यायला हवी होती. त्यांच्याकडून गाऊन घेण्याच्या गाण्यांचा पण एक पॅटर्न झाला. बरोबर. आणि आपल्याला आपलंच नुकसान झालं. त्यात नुकसान आपलं झालं. ती खंत आहे. म्हणजे ती अजून यायला पाहिजे होती. त्या वेगळ्या पद्धतीची गाणीसुद्धा आशाबाईंची यायला हवी होती असं मला मनापासून वाटतं. की काही ठहरावाची गाणी आहेत. जहाँ पे सवेरा हो सारखं गाणं बाईंनी कसं अजरामर लताबाईंनी केलं आहे ते नाही, पण तशासारखी आणखीन गाणी आशाबाईंच्या आवाजात यायला हवी होती. काही काही गोष्टी त्यांच्या पूर्णपणे वापरल्या गेल्या नाहीत असं मला ती खंत वाटते मला. पण बाईंच्या आवाजातलं एक्सप्रेशन जबरदस्त. म्हणजे काही काही मी म्हटलं काही काही जी गाणी आहेत त्यांना हात लावू नये, अशी आशाबाईंची पण खूप गाणी आहेत की त्यांना हात लावायला जाऊ नये, की एक अफाटच गायल्या आहेत त्या. म्हणजे लाडीकपणा शिवाय मादकपणा असं दोन्ही आहे त्यांच्या गाण्यात ना. कारण तो मादकपणा कुठेही स्वस्त होत नाही बघा, त्यातही एक आब आहे, थिल्लरपणा येत नाही त्याला. आओ हुजूर तुमको, ही धुंदी आहे. त्या आओला तो जर्क दिलाय ना, त्यातनं हे सगळं येतं. मी म्हटलं ना, आवाज लावण्याची पद्धत. सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूं. ह्याच आशाबाई चैन से हमको कभी गातात तेव्हा त्या रडवतात तुम्हाला. मग मला असं वाटतं की चैन से हमको कभी सारखं अजून का नाही गाणं आलं, की ज्यात त्यांची आणखीन खोली आपल्याला अनुभवता आली असती असं. या अनुषंगाने मला एका महान मराठी संगीतकारांविषयी बोलायची खूप इच्छा आहे. तुमचा खूप त्यांच्याविषयी अभ्यास आहे. श्रीनिवास खळे. खळे काकांचं प्रत्येक गाणं म्हणजे खरंच अभ्यासावं असं म्हणतात, कारण त्यांच्या एका गाण्यातल्या 2 कडव्यांना एकसारखी चाल कधीही नसते. त्यांची प्रत्येक गाण्यातलं प्रत्येक कडवं वेगळ्या वेगळ्या चालीचं असतं. तर ही ठरवून केलेली गोष्ट आहे का अंतस्फूर्तीने असं झालेलं आहे? काय वाटतं तुम्हाला? पंडित श्रीनिवास खळे हे एक विलक्षण प्रतिभाशाली संगीतकार. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला खळे काकांसारखे संगीतकार लाभले मराठीत. त्यांचा ना स्वरविचारच बिकट होता. बिकट हाच शब्द योग्य आहे. मी म्हटलं ना की काही नंतर तो सौम्य करावा किंवा हे काहीतरी सोपं करावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. आणि त्यांना जेव्हा असं विचारण्यात आलं की तुमच्या चाली कठीण आहेत, का तुम्ही एवढी कठीण गाणी बांधता, तर त्यावर ते म्हणले की मला सुचतंच तसं, मी करायची म्हणून कधी कठीण गाणी केली नाहीत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काही जण जर करायला म्हणून जातात तेव्हा काहीतरी भरकटलेलं निर्माण होतं. पण खळ्यांच्या चालींमध्ये त्या बिकटपणात सुद्धा सौंदर्य आहे, आकर्षण आहे. जिथे ती आपल्याला वाटतं की बापरे आता हे कसं काय हे गाणं ध्रुवपदावर येणार, ते सगळ्यात त्यातला जो ट्रिकचा भाग आहे तो मला सांगायचा आहे की
त्यातही एक अर्थ आहे, तो तुम्हाला थोडा अभ्यासाने कळायला लागतो. माझा काही दावा नाही की माझा फार मोठा अभ्यास आहे, पण एक सामान्य अभ्यासक म्हणून सुद्धा मी म्हणेन की जरा तुम्ही जर लक्ष देऊन अभ्यास केलात तर श्रीनिवास खळ्यांच्या चालीसुद्धा तुम्हाला एक गुपित उघडं करतात आणि ते समजून घेण्यात तुम्ही श्रीमंत होत असता. कारण खळ्यांचा विचार बिकट आहे, पण तो त्या काव्याला न्याय देणार आहे. हे अवघड असतं, कारण मला जर सुचलंय मग त्या शब्दांनी स्वतःला त्याप्रमाणे ॲडजस्ट करावं असं नाही आहे तो. आता या चिमण्यानो परत फिरा हे खळ्यांचं इतकं म्हणजे करुण रसा तसं चिंब भिजलेलं गाणं आहे की एखादीच व्यक्ती असेल की तिला हे डोळ्यात पाणी नाही येणार हे गाणं ऐकून. त्यातली जी काळजी आहे ना आईला वाटणारी, ती खूप वेगळी आहे. अशी करकरीत तिन्ही सांज आहे ती. गायकीतनं जेवढी लताबाईंनी तो कंप आवाजात दिला आहे, ती सुरावट कठीण आहे. पण मग मला असं नेहमी वाटतं की या चिमण्यानो परत फिरा, बापरे खूप कठीण गाणं, हीच त्याची नाही आहे ओळख. तुम्ही समजून घ्या, गंमत बघा. या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे आपुल्या, ती चाल कशी आहे बघ. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा. काय झालं? सूर पुढे येऊन मागे आले की परत फिरले सूर. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आता तो कठीण आहे विचार, हा तुम्हाला कळायला कठीण आहे, पण आता हा त्यातला तर्क तुम्हाला कळल्यावर तुम्हाला ते अतार्किक वाटत नाही. परत फिरा रे घराकडे आपुल्या झाल्या, तिन्ही सांजा झाल्या झाल्या. आता घरा हा स्थिर सूर लागतो, मीठ घेऊन लागतो. घर हे तुम्हाला ऊब देणारं घरटं आहे, तो त्यांनी नाही वळवला. घराकडे हे वर जाऊन खाली आलं, या परत घराकडे परत या, इथे तुम्हाला शांतता मिळणार आहे, इथे प्रेम मिळणार आहे. आता हे सगळं त्या क्षणी हे असं ठरवून होतं का, हा मनात तुझ्या येऊ शकतो प्रश्न. माझं असं म्हणणं आहे, हे ठरवावंच लागत नाही प्रतिभावान संगीतकारांना. ते शब्द काय सांगतायत, खरोखर गदिमा आणि खळे दोघं त्या क्षणी आई झालेत असं मला मनापासून वाटतं. काय त्या आईची घालमेल असेल ती त्यांची झाली. घराकडे आपुल्या झाल्या, तिन्ही सांजा झाल्या. की व्याकुळपणा आहे, अरे तिने सांजा झाल्या. आता ही चाल इतकी वेगळ्या प्रतलावर जाते की आपल्याला वाटतं की ही परत येणार की नाही. तर मला वाटतं ह्यातही त्यांचा तो भाव आहे की ती मुलं परत येणार की नाही, ही काळजी आहे ना, ती त्या चालीत पण येते ना. कारण तुम्ही जर ज्याला आपण कम्फर्ट झोन म्हणतो ना, त्या कम्फर्ट झोनमध्ये जर सुरापुढे सूर ठेवत गेलात तरी चाल होते. गाणं व्हायला काय वेळ लागणार आहे मग, त्यालाही तुम्ही चालच म्हणाल. पण न्याय देणारी चाल कशी असते. 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर, 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर, अशा असून का रे आई पासून दूर. आता पूर आणि दूर हे सगळे सूर वेगवेगळ्या ह्याच्यावर ठेवलेत. 10 दिशांनी येताना खरंच तुम्हाला वाटतं की असं झाकळून आलंय अंधार. चुकलं
चुक करते पालवगाच, चिंता मज लागल्या. गाणं आलं परत, पण तुम्हाला बेचैन करून गेलं की येईल का नाही हे गाणं परत ह्या सुरावर, जिथून या चिमण्यानं सुरू झालं त्या सुरावर ते येईल की नाही ही चिंता तुमच्या मनात निर्माण करण्यात खळे यशस्वी झाले. हे खळे आहेत. तुम्हाला ते समजून घेऊनच गायलंही पाहिजे, ऐकलंही पाहिजे, तेव्हा त्यातलं सौंदर्य तुम्हाला कळतं की एक विलक्षण तडफड आहे त्या गाण्यात ना. अवती भवती असल्या वाचून कोलाहल तुमचा, उरक होतो आम्हा आमुच्या कामाचा, या बाळांनो या रे लवकर, चिंता मज लागल्या. काय गदिमांनी लिहिलं आहे आणि काय त्याची चाल आहे. खळ्यांच्या चाली कठीण वाटतात त्याच्या ताल योजनेमुळे. हो, नाही हे या चिमण्यांनो या गाण्यासाठी तर मी असं ऐकलंय की खळे काका लताबाईंसाठी 1 वर्ष थांबले होते. थांबले. हो हो. की त्यांना जेव्हा वेळ असेल तेव्हाच हे गाणं रेकॉर्ड होईल, तोपर्यंत नको आणि करायला. लताबाईंनी सुद्धा हे गाणं ऐकल्यानंतर त्या म्हणाले नाही मी हे गाईन. आणि गाऊन झाल्यानंतर इतके सगळेजण भारावले होते की सगळे व्यवहारसुद्धा विसरून गेले. आणि पण लताबाईंना जेव्हा मानधनाचं बोलायला गेले तेव्हा त्या म्हणल्या नाही अशी गाणी मला गायला कुठे मिळतात हल्ली, त्यामुळे नको मला त्या मानधनसुद्धा नको या चालीचं. म्हणजे हा शेवटी व्यवहारातला दुसरा विषय आहे. पण त्या चालीत ती ताकद आहे. म्हणजे माझी क्षमता नाही आहे की मी तेवढं सगळं सांगू शकेन, पण भारावले पण का आहे ते थोडकं शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे. असं पुन्हा एकदा आणखी एक जगप्रसिद्ध संगीतकार ज्यांनी खूप अजरामर अशी गाणी दिली, कल्याणजी आनंदजी. आपल्याकडे ना काही संगीतकारांना आपण खूप त्यांचे गौरव गात असतो आणि काही संगीतकार आपल्याला वाटतं की हे फक्त व्यावसायिक होते. अशापैकी काही संगीतकार आहेत. कल्याणजी आनंदजी यांच्याबद्दलही असे काही गैरसमज आहेत, पण मला खात्रीने सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं की खूप सुंदर गाणी दिली आहेत त्यांनी. सरस्वती चंद्रची गाणी बघा, चंदन सा बदनसारखं गाणं आहे. मला मात्र त्यांचं सगळ्यात कुठलं गाणं आवडतं तर ते सरस्वती चंद्रमधलंच शेवटचं जे गाणं आहे, छोड दे सारी दुनिया किसी के लिए. एकतर हे गाणं लिहिण्यात एक वेगळा भाव आहे बघा, की प्यार से भी जरूरी कई काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए. आणि लताबाईंनी ते गायलं आहे. अप्रतिम चाल आहे त्याची. थोडीशी झलक ऐकवते. कहाँ चला ऐ मेरे जोगी, जीवन से तू हार के, किसी एक दिल के कारण यूं सारी दुनिया त्याग के, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कहीं काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. इतकं सुंदर गाणं आहे की मला इंदिवर साहेबांचा खास उल्लेख करावा असा वाटतो. की अनेकांना असा इंदिवर साहेबांची इतकी सुंदर काव्य आहे त्याची कल्पना नसते, म्हणून सांगावं असं वाटतं की कितनी हसरत से तकती है कलियां तुम्हें, क्यों बहारों को फिर से बुलाते नहीं, एक दुनिया उजड़ ही गई है तो क्या, दूसरा तुम जहाँ क्यों बसाते नहीं, दिल न चाहे भी तो साथ संसार के, चलना पड़ता है सबकी खुशी के लिए. इतकं ज्याला आपण म्हणतो ना आज आवश्यकता आहे, सकारात्मक विचार करा, आपण याबद्दल इतकं वाचतो प्रॅक्टिकल की और भी गम जमाने में है मोहब्बत के सिवा, तो भाव आहे यात. दिल न चाहे
सबकी खुशी के लिए छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी ज़रूरी कई काम है, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. वा. इतकी सुंदर गाणी आहेत. चंदनचा बदन खूप सुंदर गाणं यमन रागावर. सरस्वती चंद्र आहे. आणखीन मेरा जीवन कोरा कागज, हेही मला खूप आवडतं गाणं त्यांचं. किशोर कुमारने 4 चांद लावलेले. तसे अनेक संगीतकार आहेत. या गाण्यावरनं मला आत्ता असं, आपण संगीतकारांबद्दल बोललो, आपण गायकांबद्दल बोललो, पण अशी एकही भावना नसेल, मानवी भावना नसेल, जिच्यावर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गीत लिहिलं गेलं नाही आहे. बरोबर. आणि ते अचूक शब्दात मांडणारे ते गीतकार किंवा ते कवी, यांना वगळून आपण चित्रपट संगीताविषयी बोलू शकत नाही. अगदी खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. मी म्हटलं तसं वैविध्य प्रचंड आहे हिंदी चित्रपटात. याचं कारण एकतर संख्या खूप आहे. म्हणजे मराठीत यात कुठे कमी लेखण्याचा भाव नाही आहे, कुणाचा गैरसमज होईल त्यामुळे आधीच सांगितलेलं बरं की मराठीत उत्तमच कवी झालेले आहेत. पण हिंदी चित्रपटांची वर्षाकाठी येणारी संख्याच इतकी आहे की आपोआपच तेवढी गाणी आणि मग तेवढं त्यात वैविध्य येणं हे नॅचरल होतं. पण मला सांगावंसं वाटतं की खूप श्रीमंत आहे या बाबतीत काव्य आपल्याकडचं. एकच भावना, आता उदाहरण देते, एकच भावना आहे एकाकीपणा. त्याकडे बघण्याचा अनेक कवींचा दृष्टिकोन कसा आहे बघ. ज्यांचं आपण आधी नाव घेतलं आणि ज्यांच्या गायकीबद्दल बोललो ते मोठे बर्मन साहेब, SD बर्मन साहेब. त्यांचं एक गाईडमधलं गाणं आहे, ते शैलेंद्रने लिहिलं आहे. बरोबर. वहाँ कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहाँ, त्यात एक ओळ येते, कोई भी तेरी राह ना देखे. ही एकाकीपणाची भावना आहे की तू कुणासाठी जाशील घरी. वाट बघणारं जर घरात कुणी नसेल तर त्या घरी जाण्याला काय अर्थ आहे. हा एकाकी भाव झाला. त्यात अनेक कवींनी त्याकडे कसं पाहिलं. गुलजार साहेब कसं म्हणतात, दिन खाली खाली बर्तन है, रात है जैसे अंधा कुआं. घरोंदा सिनेमा, जयदेव साहेब. दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुआं, इन सूनी अंधेरी आँखों में आंसू की जगह आता है धुआं, जीने की वजह तो कोई नहीं, मरने का बहाना ढूंढता है, ढूंढता है, ढूंढता है एक अकेला इस शहर में. हे जयदेव साहेबांचं म्युझिक. शहरयार कसं बघतात. सीने में जलन, आंखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. ती भावना त्याला त्या गावापासून तुटलाय, तो टॅक्सी चालवतोय, गमन सिनेमा. त्यातली मला एक ओळ अशी काळजाला अशी घरं पाडते की आईना हमें देख के हैरान सा क्यों, क्या कोई नई बात नजर आती है हमें, क्या कोई नई बात नजर आती है हमें, क्या कोई नई बात नजर आती है हमें, आईना हमें देख के हैरान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, सीने में जलन.
आईना हमें देख के हैरान सा क्यों है, म्हणजे त्याला काय म्हणायचं की माझ्यातही इतके बदल झाले या शहरामुळे. मी माझा स्वभाव बदलला, मी असा नव्हतो, ह्या मुंबई शहराने मला असं केलं. म्हणून तो प्रश्न मला विचारतो की तू असा नव्हतास, तुझ्यात हा बदल कुठून झाला. म्हणजे ह्याचा अर्थ ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आयडेंटिटी क्रायसिस, हा तिथे दिसतो तुम्हाला, की मीच हरवलो, मीच मला आता ओळखू येत नाही. आता एका पद्धतीने हा एकाकीपणाच किती प्रकारे आला. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया, इथे पण काय लिहिलं की उडते पंछी का ठिकाणा मेरा न कोई जहां. त्या पक्ष्यांना एक घरटं आहे, त्यांना पण परतायला एक जागा आहे, पण मला मात्र घर नाही. म्हणजे ते हशमत साहेबांनी लिहिलेलं आहे. बघा किती कवींनी किती वेगळ्या प्रकारे ह्या एका भावनेला पाहिलं. हे असं वैविध्य खूप मला आढळतं हिंदी चित्रपटात. खरंच आहे. पण मग मला एक प्रश्न असा पडतो की अशी काय गंमत आहे या गाण्यांमध्ये की 30, 40, 50 वर्षांनंतर सुद्धा ही गाणी आपल्या लक्षात असतात. आणि असं काय घडलंय मधल्या काळामध्ये की गाण्यांचा ते कालातीत असणं कमी झालंय. बरोबर. गेल्या वर्षातली किंवा त्याच्या 2 वर्ष अलीकडची गाणी आपल्या लक्षात नसतात, पण ही काही गाणी इतकी जुनी असून सुद्धा आपल्या आजही लक्षात असतात, पाठ असतात. हो. तर ही काय जादू आहे या गाण्याची? खरंच हेच रहस्य शोधतेय मी अनेक वर्ष. हाच मी अभ्यास करतेय की काय आहे नेमकं यात. एक तर मी म्हटलं असं काव्य, सशक्त काव्य आहे. आणि ते काव्य असं की जे तुमच्या माझ्या मनाला भिडतं, आपण ते सोचतो, आपण ते बघतो. हे सगळं ज्याला रिलेटेबल तुम्ही म्हणता, कनेक्ट होता, हे सगळं त्यात आहे. तुम्ही अशी गाणी आहेत ही की ती फक्त त्या चित्रपटापुरती राहत नाहीत, ती तुमच्याच मनाचा तो आरसा असतो की हो मला असंच म्हणायचं आहे. गुलजार साहेबांची अनेक गाणी अशी आहेत, मोठ्या मोठ्या कवींची अशी आहेत की अरे माझ्या वाटण्याला असे शब्द होते का, हेच त्यांनी कसे बरोबर ओळखले, हे आपल्याला त्यात जाणवतं ना. हे खूप मोठं यश आहे. आणि त्या संगीताला एक प्रकारची मी म्हटलं त्याला एक पाया आहे, काहीतरी विचार आहे, त्यामुळे आपल्याला ती पटतात आणि त्यात एक ठामपणा आहे. मला हल्लीच्या संगीताला नावं नाही ठेवायची आहेत, पण मला नेहमी असं वाटतं की भरकटले पण कुठेतरी मध्ये आलं आपल्याकडे की मी ह्या गाण्याचा आता सुफी करू का, मी ह्याला वेगळा आणखीन पंजाबी वेगळ्या पद्धतीचा ढंग देऊ का, मी ह्याला कॉर्ड्स वापरून हार्मोनिक्स त्याच्यात करू. ह्यात कुठेतरी गोंधळ झाल्यासारखं मग ते गाणं असं काहीतरी वेगळंच बनतं की ते तात्पुरतं ऐकायला छान वाटलं तरी ते मनावर अशी छाप नाही उमटवत. आणि एकूणच ह्या जगण्याला जो वेग आलेला आहे तो कुठेतरी त्यात प्रतिबिंबित होणारच. त्यामुळे असं नाही की वाईट आहेत गाणी, पण त्या गाण्यांचा तो काळही तसा होता आणि स्थैर्य असावं जास्त, प्रलोभनं कमी होती इतर. त्यामुळे हा सगळा तुमचा अभ्यास सुरू असताना तुम्ही 4 पुस्तकं लिहिली. हो. रहे ना रहे हम, चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या संगीतकारांची वैशिष्ट्य आणि त्यांच्या अजरामर गाण्यातली सौंदर्य स्थळं. हो. हा तर म्हणजे तुमचा प्रबंधच म्हटला पाहिजे. नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी, सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर, अफसाना लिख रही हूँ. हो. या व्यतिरिक्त तुमचे सतत कार्यक्रम सुरू असतात. हो. तुम्ही लताबाईंवर कार्यक्रम करता, तुम्ही खळेसाहेबांवर कार्यक्रम करता, तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये संगीताच्या प्राध्यापिका आहात. हे सगळं म्हणजे हे जगलिंग ज्याला म्हणतात हे तुम्ही कसं करत असता? म्हणजे हा स्टॅमिना, हा जो शब्द वापरला जातो सध्या, तो तुमच्याकडे कुठून येतो? एकतर ही पुस्तकं, हे लिखाण एका प्रेरणेतून आलं, इन्स्टिंक्ट ज्याला म्हणू ना, ती माझी पॅशन आहे, तोच माझा श्वास आहे. म्हणजे हे जरी असं वेगळं अलंकारिक वाक्य वाटलं तरी ते खरं आहे की तोच माझा श्वास आहे. आणि तो इतका आवडीचा विषय आहे की त्याचा म्हणून कंटाळा मला कधी येत नाही. पण शेवटी तुमचं शरीर, तुमचं मन या दोन्हीचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, हे मी ठामपणे सांगू शकते. त्यात काळजीही तुम्हाला घ्यावी लागते. माझ्या बाबतीत असं आहे की ह्यातला कुठलाच भाग मला कमी करू किंवा सोडू असं होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी 100% देण्याचा जो प्रयत्न आहे त्यातून ओढाताण नक्की होते माझी, पण तो आनंदही खूप मोठा आहे. आणि प्राधान्य शेवटी आपल्याला ठरवायला लागतं. तुम्ही जितके ध्येय तुम्ही फोकस्ड ज्याच्यावर असाल
आपोआप तुम्हाला गोष्टी कळतात की कुठल्या नाही करायच्या. मला आवर्जून म्हणजे माझ्या मैत्रिणी ज्या बघतायत किंवा एक स्त्री म्हणून सांगावं असं वाटतं, कारण वुमन की बात आहे. त्यामुळे की आपण जसं शरीराला जपतो ना, एक काही आपल्याला कळतं की मला शेंगदाणे खाल्ले की मला पित्त होतं, मला हे खाल्लं, हे तुम्हाला पाठ असतं. पण काय केल्याने माझं मानसिक आरोग्य बिघडतं ह्याची तुम्ही फारशी नोंद घेत नाही. तितकंच तुमचं मनाचं प्रसन्न असणं, मन तुमचं रिसेप्टिव्ह असणं, बुद्धी तेज असणं, ह्याला तुम्ही काय केलं की तुम्हाला नाही चांगला रिझल्ट येत, काय केलं की त्रास येतो, त्रास होतो तुम्हाला, हे सगळं तुम्ही तितकं स्वतःला ओळखत जाल तितकं तुम्ही अधिक चांगलं काम करू शकता. आणि मग काही गोष्टी सोडण्याची तयारी हवी. सगळंच मला जमेल का, तर नाही जमणार, माझ्याही काही मर्यादा आहेत. पण मला हे जमतं याचं कारण एकतर मी व्यायामाला महत्त्व देणारी व्यक्ती आहे. रुटीन फ्रीक ज्याला म्हणतात तसा माझा स्वभाव आहे की मला आवडतं माझं लवकर उठणं, व्यायाम, रियाज हे सगळं त्या रेषेत झालेलंच मला आवडतं. अर्थात त्यात प्रवासाने फरक पडतो, बदल होत नाही तसं नाही, पण ह्या गोष्टींना महत्त्व आहे. त्यामुळे कदाचित त्यामुळे ह्या गोष्टी मी करू शकते प्रामाणिकपणे सांगायचं तर. हो, कारण मनाला तर मोह लवकर पडतो कुठल्याही गोष्टीचा. आळस पटकन केला जातो, त्याला ती शिस्त लावणं अगदी महत्त्वाचं आहे. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे, हेही महत्त्वाचं आहे. कारण पण यात असंही होतं की मला काही छंद माझे थोडेसे बाजूला ठेवावे लागतात. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. खूप लहानपणापासून वाचनाचे संस्कार आहेत आम्ही सगळी भावंड वाचणारी आहोत. पण मला असं माझ्या चैनीची कल्पना हीच आहे की माझं आवडतं पुस्तक माझ्या हातात आहे. म्हणजे जरी मी गायिका असले, जरी अभ्यासक असले, हा माझा श्वास असला, तरी मला जर कोणी विचारलं की तुला चैनीची कल्पना काय आहे, तर आवडीचं पुस्तक हातात आहे आणि मी ते वाचत बसले, हीच आहे. भटकायची आवड आहे, त्यालाही थोड्या मर्यादा येतात. फिरायला आवडतं, पण म्हटलं असं प्राधान्यक्रम त्याप्रमाणे ठरवावा लागतो. बरोबर. पण म्हणजे तुम्ही फिरायला आवडतं म्हणताय, तुम्ही खूप कार्यक्रमासाठी फिरत असता. हो. मला त्याबद्दल एक तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण इतक्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करतो, पण तिथल्या सोयी सुविधा विशेषतः स्त्रियांना, स्त्री कलाकारांना नेहमीच फार मानवणाऱ्या नसतात. बरोबर. किंबहुना त्या जरा अडचणीच्याच असतात. तर असे प्रसंग येतात? हो, येतात ना. कारण आता तोही नाट्यक्षेत्रात काम केलेला आहेस, अजूनही कुणालाही विचारलं तरी दौरे हा जो प्रकार आहे तो स्त्रियांसाठी फारसा काही सुखद आहे असं मानायला जागा नाही. कारण मुख्य आपल्याकडे चांगली स्वच्छतागृह अजूनही नाहीत किंवा त्याबद्दल खूप काम व्हायला हवं आहे. कारण स्त्रियांवर या मर्यादा येतात आणि त्यांच्या अडचणी असतात, त्यातून मार्ग काढणं, दौरे करणं हे नक्कीच खूप दगदगीचंच आहे अजूनही आपल्या देशात. आत्ता तर मी कार्यक्रमांच्या निमित्ताने महाराष्ट्र मी पालथा घातला असं मी म्हणू शकते. कारण खूप गावांमध्ये मी फिरले. आशेचा किरण असा आहे की तिथल्या आयोजकांना याची जाण आहे, ते पुरेपूर प्रयत्न करतात. पण प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी ह्या मात्र अजूनही तशाच आहेत असं मला खेदाने म्हणावं असं वाटतं की त्या मर्यादांना आपण कुठेतरी स्त्रियांवर खूप त्यामुळे मर्यादा येऊन त्यांचा नको, मग त्यापेक्षा नकोच जायला, त्यापेक्षा मी जातच नाही, नकोच कार्यक्रम बाहेरचे, असं खूप वेळा होतं. आणि दगदग आहे मात्र. म्हणजे ज्यांना करायचं आहे काम त्यांना मी सांगू इच्छिते की भरपूर श्रम करण्याची तयारी हवी. मानसिक श्रमही आहेत, भावनिक आहेत, वेळेची मॅनेजमेंट आहे, ओढाताण आहे. कित्येक वेळाला असं वाटू शकतं मी काय कशाला करू, एवढं सगळं करायलाच हवं का. पण तुमची एक जिद्द लागते आणि हट्ट लागतो, चांगल्या अर्थाने हट्ट लागतो, तेव्हा काही गोष्टी तुम्हाला साध्य होतात, काही सोडून द्याव्या लागतात. याच अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न की जो एक नेहमीच कलाकारांना आणि त्यातही स्त्री कलाकाराला तर बरेचदा जरी कोणी विचारला नाही तरी तो नजरेत आपल्याला अनेकदा दिसतो की मग एवढी सगळी धावपळ करून तू हे का करतेस? तर याचं काय उत्तर असतं आपल्याकडे? मी म्हणते ना, जेव्हा म्हणजे कुणाला पटेल किंवा नाही मला माहिती नाही, पण जेव्हा एखादी कला तुमच्यात देऊन परमेश्वर तुम्हाला पाठवतो, तेव्हाच ते फक्त ती कला नसते, तर त्या कलेला एक भाववृत्ती जी लागते ना, टेम्परामेंट, स्वभाव, तुमच्या अनेक गोष्टी, सवयी, ह्या सगळ्याचं ते एक पॅकेज असतं.
म्हणजे फक्त कलाच मिळाली आणि तो मनुष्य बाकी काहीच नाही असं नसतं. मला एक म्हणायचं आहे की तुम्हाला ती कला सांभाळताना जी इतर कौशल्य हवीत त्याकडे तुम्ही लक्ष देत गेलात ना तर तुम्हाला ते कळतं. पण हा जो जाळ आहे ना कलेचा तो सांभाळणं सोपं नाही. आणि हा प्रश्न अगदी का करायचं, पण त्या कलाकाराला ते करावंच लागतं. कारण मी म्हटलं ना इनबिल्ट आहे ते सोडलं ना तर तुम्हाला अस्तित्व नाही. त्या सहज तुम्हाला जगायचंय. तुम्ही हेच बघा फक्त की ते सुसह्य कसं होईल. तुम्ही ते सोडायचा विचारच मनात येत नाही. अनेक असे विषय आहेत की मलाही सगळा केक वॉक होता का नाही, माझ्याही आयुष्यात अडचणी आल्या, सगळे चांगलेच अनुभव होते का नाही, कटू अनुभवही आले, क्षेत्रात आले माझ्या. पण आता मी त्याच्याकडे बघताना ना मला कटुता नाही वाटत. कारण मला कलेतनं मिळणारा आनंद त्याला सगळ्याला पुरून उरतो. आणि हेच इन्स्टिंक्ट आहे. तुम्ही फक्त त्या आनंदाकडे लक्ष द्या, बाकी गोष्टी गौण ठरतात आणि त्यांची काळजी घेतली जाते असा माझा अनुभव आहे. कलेशी मात्र तुमच्या प्रामाणिक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. साहिरनं म्हटलेलंच आहे ना, जो तार से निकली है वो धुन सबने सुनी है, जो तार से निकली है वो धुन सबने सुनी है, लेकिन जो साज पे गुजरी है किस दिल को पता है. कला निर्मिती कुठलीच निर्मिती वेदनेशिवाय नाही, तशीच कला निर्मिती नाही. त्या वेदना ही होणार आहे हे गृहीत धरून तुम्हाला जर कला निर्मिती करता आली तर त्यातला फक्त आनंदाचा भाग तुम्हाला छान एन्जॉय करता येतो. बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडायला शिकता हळूहळू. आणि कलेच्या बाबतीत असं म्हटलंच जातं की तुम्ही एक वेळ चुकलात तरी ते माफ करता येऊ शकतं, पण तुम्ही ते मनापासून करत नसलात तर ते अक्षम्य आहे. अगदी बरोबर बोललीस. अप्रामाणिकपणाला इथे थारा नाही. चुकलं तर चुकलं मान्य केलंच पाहिजे आणि चूक सुधारलीच पाहिजे. अजूनही मी स्वतःला समजते की मला खूप शिकायचं आहे. माझ्या गुरूंनी अजून मला शिकवावं, मला खूप माझ्या चुका काढाव्यात उलट, म्हणजे मला बरं पडेल. माझी सुधारणा कुणीच कधी परफेक्ट बाबा होऊ अशातलं नसतं. हे निरंतर हे शिक्षण सुरू राहत असतं. पण मला असा अनुभव येतो की मी जितकं लोकांना हे आता हल्ली समजावून सांगते, अभिरुची घडवण्याचा प्रयत्न करते, एक चळवळ म्हणून मी चालवते आहे की तुम्ही गाणं नुसतं ऐकू नका, समजून ऐका. बघा एवढे श्रम घेतलेत ह्या कलाकारांनी, आपल्या रात्रंदिवस श्रम करून ही कला निर्मिती केली, ती समजून घ्या. अफसाना लिख रही हूँ हे जे पुस्तक आहे ना, तो एक एक चित्रपट घेऊन मी लिहिलंय. ते समजून घेत तुम्ही जो सिनेमा बघितलात ना तर तुमचा आनंद शतगुणित होईल आणि त्या कलाकारांना ती खरी दाद जाईल. त्यामुळे मला त्याचे खूप छान रिझल्ट्स येतात, लोकांना ते आवडतंय. ती ऊर्जा असते. ऊर्जेची ही संक्रमण हे असं सुरू असतं. त्यामुळे त्या कामातूनच तुम्ही आणखीन फ्रेश होत जाता. खरंय. मी नेहमी परमेश्वराकडे अशी प्रार्थना करत असते की पुढच्या जन्मी मला थोडंफार गाता यावं. या जन्मी आता ते कठीण वाटतंय मला. पण तुमचा संगीताचा अभ्यास आणि फार मनापासून केलेला अभ्यास इतका तो खरंच प्रेक्षकांपर्यंत योग्य रीतीने पोहोचतो, तो वरवरचा नाही आहे हे लक्षात येतं. किंवा ते तेवढ्यापुरतं असलेलं ज्ञान नाही आहे. वर्षानुवर्षांचा 40 वर्षांचा तुमचा अभ्यास आहे त्यामागे. फार फार मोठी आणि कौतुकाची गोष्ट आहे ही. आणि आज तुम्ही इथे आलात वुमन की बातमध्ये आणि आमच्याशी त्यातलं, खरं तर हे मी कितीही तास ऐकू शकते, मी मगाशी म्हणाले तसं, पण आपल्याला कुठेतरी थांबणं भाग आहे. पण लवकरच तुमच्या जाहीर कार्यक्रमाला कधीतरी मी निश्चित येण्याचा प्रयत्न करेन. अवश्य. कारण लाईव्हची आणखीन मजा वेगळी असते आणि खूप मला आवडलं इथे येऊन गप्पा मारायला. मी प्रेक्षकांनाही असं सांगते की अगदी जरूर लक्ष ठेवा, मृदुलाताईंचे कार्यक्रम तुमच्या शहरात, तुमच्या गावात कुठे असले तर अगदी आवर्जून जा, ऐका. कारण आपण जे वर्षानुवर्ष ऐकत आलोय ते वेगळ्या दृष्टीने आपण बघायला लागू त्याच्याकडे. आणि मला मुग्धा असं वाटतं की ह्यातनं एक चांगला समाज घडणार आहे. ही माझी भाबडी असेल आशा, पण मला असं वाटतं की लहानपणापासून हे संस्कार करा, मुलांना चांगलं ऐकवलं, आपण चांगलं काही केलं तर ह्या समाजात जी एकूण हिंसा आहे, असंवेदनशीलता आहे, चांगल्या गोष्टीत आपण व्यग्र असणं किती महत्त्वाचं आहे. की ह्यातनं जो आनंद आहे ना तो मिळाला तर एक उत्तम माणूस म्हणून त्या व्यक्तींमध्ये नक्कीच फरक पडेल. आणि आज मला हे अनुभव येत आहेत. माझे श्रोते मला सांगतात की आम्हाला हा अनुभव येतोय, आम्हाला खूप आवडते, आता पुन्हा त्या कलाकृतींकडे नव्याने बघतोय. त्यामुळे हे छान एक कार्य असंच सुरू आहे. परमेश्वराच्या कृपेने आणखीन आणि श्रोत्यांच्या वाचकांच्या कृपेने असं सुरू राहावं ही प्रार्थना आहे. निश्चित.
थँक्यू. तुमचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.